राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अपवादमध्ये ठेवायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. अभंग क्रमांक 343. अभंग क्रमांक 343. ज्याचेने सुखे चळत पायी विश्व, नांदे जगदीश सर्वा घटी. त्याचे नाम हरी त्याचे नाम हरी, प्रपंच बोहरी कल्पनेची. शांती त्याची नारी प्रकृती विकारी, उन्मनी ओवरी हृदयातू. निवृत्ती देवी साधली राणीव, हरपले भाव इंद्रियांचे. भगवान माऊली महावैष्णव दानोबराय, वैरागी रागरशी जगद्गुरु तुकोबराय, दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज, अखिल संत मांदियाळी, अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी करुणेमुळे दयेमुळे अनुग्रहामुळे या पुरुषोत्तम मासाच्या पूर्वकाळामध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, ज्या ठिकाणी देव, संत आणि तीर्थ या तीन गोष्टी एकत्र येतात त्याला क्षेत्र असं म्हणतात. कुशावर्ता हे तीर्थ आहे, त्र्यंबकेश्वर हे भगवंत आहे आणि निवृत्तीदादा हे संत आहेत. असा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी लाभला असे या त्र्यंबकेश्वर क्षेत्राच्या ठिकाणी जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान द्वारा आयोजित अध्यक्ष गुरुवर्य सुभाष बाबा गेठे यांच्या पवित्र संकल्पातून आणि भक्तजनाच्या सहकार्यातून हा त्रिवेणी संगम या ठिकाणी आयोजित केलेला गेलेला आहे. त्यामध्ये श्री संत निवृत्तीदादा यांच्या अभंग गाथेचं निरूपण, नंतर निवृत्तीदादाच्याच अभंगावरती कीर्तन महोत्सव आणि त्यानंतर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, असा त्रिवेणी संगम. त्यानिमित्ताने आजच्या सदरातील हे शेवटचं सत्र. सकळी तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. नमो ज्ञानदेवा नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मतिमंद ते ज्ञानदाता दिनाची, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वराशी. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतम स्विचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. निवृत्तीदादाच्या चरण सानिध्यामध्ये निवृत्तीदादांच्या सोबत संवाद करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. कारण ही जी अभंग गाथा आहे, या अभंग गाथेमध्ये आपले गुरुवर्य सुभाषजी महाराज गेठे बाबा म्हणत असतात, संतांचं वाङ्मय म्हणजे खरी आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, म्हणजे खरी जीवन जगण्याची कला आहे. किंवा ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे हृदय बदलाचं तंत्रज्ञान, म्हणजे ही निवृत्तीदादांची असणारी अभंग गाथा आहे. आणि बाह्य बदलापेक्षा
आंतरबदल घडवणारी ही अभंग गाथा आहे, हे चिंतन आहे, ज्याच्यामध्ये व्यवस्थेसहित अवस्था, सुविधेसहित समाधान आणि पात्रासहित पात्रता प्राप्त करून देणारी ही अभंग गाथेचं चिंतन आहे. त्यामध्ये 343 ते 357 इतक्या अभंगाचं चिंतन आपण आताच्या सत्रात करणार आहोत. थोडासा वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला हे चिंतन उरकणं असल्यामुळे आपण सर्वजण एकाग्र होऊन थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या 343 क्रमांकाच्या अभंगामध्ये स्वानुभूतीने पूर्ण शांतीचा लाभ हा विषय प्रतिपादन करत असताना निवृत्तीदादा काय बोलतात ते पहा. ते म्हणतात, ज्याचेने सुखे चळत पै विश्व आणि नांदे जगदीश सर्वा घटी. ज्याच्या सुखाने म्हणजे आस्ती भाती प्रियत्वाने विश्व पै चळत, हे समग्र असणारं नामरूपात्मक जगत हे या आस्ती भाती प्रियत्व ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा व्यवहार घडतो. आणि जगदीश सर्वा घटी नांदे, जगताचा ईश जगदीश, या जगताचा स्वामी असणारा परमात्मा हा नामरूपात्मक जगतातल्या सर्वच प्राणीमात्रामध्ये, सर्वच भूतामध्ये तो परमात्माच नांदत आहे, परमात्माच वावरत आहे. म्हणजे हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी व्यापक सर्वा भूती रे. पुढे म्हणतात, असा कोण आहे जो ज्याच्या आस्ती भाती प्रियत्वाने हे विश्वामधला व्यवहार होतो आणि जो जगदीश सर्व घटामध्ये व्याप्त आहे, हे विश्व त्याच्या सत्तेवर नांदत आहे, सगळा व्यवहार त्याच्या सत्तेवर घडत आहे. त्याचं नाम काय तर म्हटले, त्याचं नाम हरी, त्याचे नाम हरी. रू हरती पापाने, आपल्या जीवनातील निषिद्ध कर्मजन्य पाप हिरावून घेणारा तो हरी, त्याचं नाव हरी आहे. आणि त्या हरीच्या ज्ञानाने होतं काय तर प्रपंच कल्पनेची बोहरी. प्रपंच प्रकर्ष करून पंचमहाभूताचा विस्तार म्हणजे हे जगत. आज हे जगत सत्यत्व भ्रांती हीच कोणी कल्पना, आणि त्या कल्पनाची बोहरी म्हणजे त्याची आत्यंतिक निवृत्ती. या जगताची सत्यत्व भ्रांतीची निवृत्ती त्या हरीच्या ज्ञानाने होते. पुढे म्हणतात, शांती त्याची नारी, आणि म्हणजे जी स्वरूपभूत शांती आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, गिळून ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हारेपे निवृत्ती ते शांती वैगा. अशी असणारी जी शांती आहे, ही शांती हीच त्या हरिरूपी उत्तम पुरुषाची पतिव्रता नारी आहे. आणि विकारी प्रकृती हृदयातू उन्मनी ओवरी, म्हणजे त्रिगुणात्मक असणाऱ्या प्रकृतीचा विकाराच्या द्वारा, त्या त्रिगुणात्मक असणारी प्रकृती ही विकारी आहे. आणि विकारी प्रकृतीचा हृदयामध्ये उन्मनी ओवरी, म्हणजे उन्मनी अवस्था, उन्मनी स्थिती हीच कोणी ओवरी म्हणजे बाहेरची बसण्याची खोली किंवा निवासस्थान त्या हरिरूप परमात्म्याचं आहे. आणि निवृत्ती देवी राणीव साधिली, इंद्रियाचे भाव हरपले. निवृत्तीदेव म्हणतात, मी त्या श्री गुरुच्या, त्या श्री हरीच्या कृपेने राणीव शब्दाचा अर्थ ब्रह्माचा असणारं स्वराज्य ते मी प्राप्त करून घेतलं, आणि त्यामुळे इंद्रियाचे भाव हरपले. माझ्या इंद्रियाची जी परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होण्याच्या पूर्वी विषयाकडे ओढ होती, ती विषयाकडली ओढ आता संपलेली आहे. इंद्रियाची विषयाकडली जी धाव होती ती हरपली. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, खालारा धावे पाणी भ्रमर पुष्पाची घाणी, नाना सुटला सांजवणी वत्सु चिपा. पाण्याची धाव हे खालार उताराकडे असते, भ्रमराची धाव त्या मकरंदाकडे असते, आणि सायंकाळी गायीचा सुटलेला बछडा त्याची धाव आपल्या त्या गोमातेकडे असते. तसं इंद्रिय गतानुगतिके अनेक जन्मामध्ये अनादि संसार मालेच्या ठाई नित्यविषयी भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी सेविता. इंद्रियाने विषयाचं सेवन केल्यामुळे ती इंद्रिय विषयाकडेच धावतात. परंतु ब्रह्माचं स्वराज्य गुरुकृपेने, ईश्वर कृपेने, अंतकरण कृपेने आणि शास्त्र कृपेने प्राप्त झालं का इंद्रियाची विषयाकडची धाव ही हरपून जाते, असं या अभंगामध्ये निवृत्तीदादा बोलतायत. आता पुढच्या अभंगामध्ये काय बोलतात ते बघूया. गगनेचा घन जातो पै वारेन,
आवचिता पतन अधोपंथे आधवृद्व हरी भाविला कुसरी प्रपंच बोहरी आपे आप निवृत्ती म्हणे जन हरीचे स्वरूप काळाचे पै माप हरिनामे. आता या अभंगामध्ये सदृष्टांत भगवंताचं नाम आणि भगवंताचं ध्यान आपण जर केलं तर आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते हा विचार निवृत्ती दादा आपल्याला सांगतात. काय म्हणतात बघा. गगनेचा घन वारेने पै जातो म्हणजे आकाशात असलेला ढग मेघ सजल मेघ आहे ते वाऱ्याने काय होतात विखरून जातात. वाऱ्याने पै जात वाऱ्यामध्ये वाऱ्याच्या द्वारा ते विरून जातात आकाशामध्ये विरून जातात. आणि हा झाला दृष्टांत हे उदाहरण आहे. आणि अवचिता आदोपंथे पतन किंवा आदोपंथे अवचिता पतन जसं वारा आला का ते ढेग आकाशामध्ये जसे विरून जातात तसं आपण जर आदोपंथाने निकृष्ट मार्गाने निकृष्ट संगतीमध्ये गेलो की आपलं पतन सुद्धा अचानक घडणार म्हणजे घडणार. अवचित म्हणजे अकस्मात प्रयत्न न करता आपण पतित होणार. म्हणून आपण पतित होऊ नये असं वाटत असेल तर आपण आधोपंथ निकृष्ट पंथाचा मार्ग स्वीकारू नये. तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते सेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय. आध वृद्ध हरी कुसरी भाविला म्हणजे आध आणि वृद्ध हे उपलक्षण आहे. स्वप्रतिपादिकत्वे सती स्वइतर प्रतिपादिकत्व उपलक्षणत्व म्हणजे हरीचे दासान हरी दाही दिशा. ऊर्ध्व म्हणजे वर आणि आध म्हणजे खाली अशा दोनच दिशेत परमात्मा आहे का सर्व दिशेत आहे. सर्व दिशेत परमात्मा आहे. मग पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य वायव्य आग्नेय नैऋत्य आध आणि वृद्ध अशा 10 दिशेला व्याप्त असणारा जो हरी आहे तो जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर काय करावं. कुसरी भाविला म्हणजे अद्वैत कुसरी. कारण अद्वैत कुसरी विरळा जाणे असं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. तर अद्वैत तत्वज्ञानाच्या द्वारा भावीला म्हणजे त्याची भावना केली किंवा विचार केला आत्मत्वाने त्याला जाणून जर घेतलं तर काय होतं. प्रपंच आपोआप बोहरी या पंचमहाभूत कार्य जगत सत्यत्व भ्रांतीची आपोआप बोहरी म्हणजे आपोआप त्याची निवृत्ती होते. प्रपंच सत्यत्व भ्रांती आपल्याला राहत नाही. निवृत्ती म्हणे जन हरीचे स्वरूप आणि काळाचे हरिनामे काळाचे पैमाप. निवृत्ती म्हणे म्हणजे मी हे अन्वय करून बोलतो आपण लक्षात घ्या म्हणजे आपल्याला लक्षात यायला काही अडचण नाही. निवृत्ती म्हणे हे सर्व जन कोण आहे हरीचे स्वरूप. कारण हरीच जगत रूपाने नटलेला आहे. जन नो हे हा अवघा जनार्दन म्हणून हे सर्व जन कोणाचं स्वरूप आहे हरीचं स्वरूप आहे. आणि त्या हरीच्या स्वरूपाचं जर आपल्याला ज्ञान झालं किंवा त्या हरीचं नामचिंतन आपण केलं तर हरिनामे काळाचे माप पै. त्या हरीच्या नामाने आपल्याला काळाचं माप घेता येतं म्हणजे काळाची शक्ती आजमावता येते. काळ ताब्यात घेतो. खरं तर देह हे काळाचे धन कुबेराचे किंवा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात पायपा केवढा पसरला चौडा करून आकारवाडा माझी गत. या सगळ्या जगाचा ग्रास करणारा कोण आहे काळ आहे. पण त्या काळाचं बळ नामापुढे चालत नाही. जेवढी या नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती नामापाशी चारी मुक्ती जाणणे सिद्धी विद्या. आणि त्या नामाच्या जोरावर तुकोबरा म्हणतात आम्ही नामाचे धारक. आणि मग त्या हरिनाम धारक झाल्यामुळे झालं काय जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. म्हणून काळाची शक्ती देखील आपल्याला या भगवत नामाने आजमावता येते. आता जो पुढचा अभंग आहे त्यामध्ये काय बोलतात बघा. अव्यक्ताचे घरी अव्यक्त पै नांदे अव्यक्त पै नांदे मायेचे छंदे जगदावी गगनी आभ्रपटळ वायू संगे येत तैसे ते निभ्रांत मेघवृष्टी अद्वैत संचले द्वैताचा आचार मायेचा घराचार ओडंबरी निवृत्ती देवी धरिली माया हे असार आणि प्रपंच परिवार निर्धारिला. वेदांताची एक प्रक्रिया आहे. गेठे बाबा असतील मी किंवा इथे आपले सगळीच महाराज मंडळी त्यांचे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा. तर बाबा एक कायम प्रक्रिया पाठामध्ये सांगत असतात. आध्यारोप अपवादोभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. आध्यारोप अपवादाच्या द्वारा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी या निष्प्रपंच वस्तूची कल्पना करायची अध्यारोपामध्ये आणि मग तो नाही कसा सिद्ध करणं याला अपवाद असं म्हणतात. त्याची व्याख्या अशी आहे. अध्यारोप म्हणजे काय वस्तूनी अवस्तू आरोप अध्यारोप आणि अपवाद आदिष्टाने भ्रांत्या
प्रतितस्य अधिष्ठान व्यतिरेकेने त्रैकालिक अत्यंत अभाव निश्चय यहस अपवाद. म्हणजे नाही त्या वस्तू आहे म्हणणं हा अपवाद आहे, आणि ती नाही कशी हे सिद्ध करणं, नसलेली वस्तू स्वीकारणं हा अध्यारोप आहे, आणि ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही कसं हे सिद्ध करणं हा अपवाद आहे. म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्प नसताना दिसला, मग तो आहे म्हणणं हा अध्यारोप आहे. आणि नाहीच कसा म्हणजे भ्रम होण्याच्या पूर्वी तिथे सर्प नाही, भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर नाही, म्हणून मधल्या काळात दिसला तरी नाही, दोरीतच झालेला अन्यथा भान आहे, म्हणून तिथे कोण आहे, रज्जूच आहे, सर्प नाही. याला अपवाद असं म्हणायचं. आणि दिसतो भ्रमातल्या काळात काही काळात स्वीकारणं याला अध्यारोपाचं म्हणायचं. त्या अध्यारोप अपवादाच्या भूमिकेमध्ये वास्तव तत्वाचं कथन या पुढील अभंगामध्ये करतात. काय म्हणतात बघा, अव्यक्ताचे घरी व्यक्त पै नांदे. अव्यक्त कोण आहे, तर नाम रूप रहित असणारं जे ब्रह्म आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकारातीत प्रवादू वस्तूशी नाही, असं अव्यक्त असणारं ब्रह्म आहे. आणि त्या अव्यक्त ब्रह्माच्या घरी म्हणजे ब्रह्माच्या अधिष्ठानावर व्यक्तपै नांदे. व्यक्त असणारं म्हणजे नाम रूपात्मक हे जगत काय होतं, त्याच्यावर नांदतं म्हणजे त्याची प्रतीती येते. म्हणजे आद्यस्थ पदार्थाची अधिष्ठानाच्या ठिकाणी भ्रमाने आपल्याला प्रतीती येते. आणि मायेचे छंदे जगदावी. आणि मायेच्या द्वारा म्हणजे काय, आपण पहिले सरगाळी ऐकलेलं प्रमाण आहे, पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगच निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. म्हणजे मायेच्या द्वारा म्हणजे माया उपाधीचा स्वीकार करून छंदे म्हणजे लीलया कौतुकाने हे सगळं जगत भगवान परमात्मा आपल्याला दाखवतो. आणि पुढे म्हणतात गगनी आभ्रपटळ, म्हणजे वायू गगनी आभ्रपटळ, वायू संगे गगनी आभ्रपटळ येत. वाऱ्याच्या द्वारा आकाशामध्ये काय होतं, ढग कोणामुळे येतात, मेघ कोणामुळे येतात, वाऱ्यामुळेच येतात. आणि वाऱ्यामुळेच त्या मेघाचा द्वारा काय होतो, पुन्हा थंडगार वारा आला की त्या मेघाचा काय होतो, वर्षाव. म्हणजे ढगाचा वर्षाव कोणामुळे, म्हणजे वृष्टी कोणामुळे, वाऱ्यामुळे. आणि ढगाचं आगमन कोणामुळे, वाऱ्यामुळे. तसं मायारूपी ढगाचं आगमन कोणामुळे, ते अधिष्ठान ब्रह्मामुळे. आणि मायारूपी ढगाने या नामरूपात्मक जगाचा वर्षाव केला कोणामुळे, तोही अधिष्ठान ब्रह्मामुळे. ती गोष्ट सांगताना म्हणतात गगनी आभ्रपटळ, वायू संगे वाऱ्याच्या मुळे गगनामध्ये आभ्रपटळ येते. आणि तैसेच त्याचप्रमाणे ते वाऱ्यामुळेच मेघवृष्टी निभ्रांत, निभ्रांत म्हणजे निसंशय. म्हणजे या दोन्ही गोष्टी कोणामुळे होतात, ढगाचं आगमन सुद्धा वाऱ्यामुळेच आहे, आणि ढगाच्या द्वारा जलाचा वर्षा वृष्टी सुद्धा कोणामुळे आहे, वाऱ्यामुळेच आहे. तसं आपला प्रारब्ध आपला असणारा भगवंताची इच्छारूपी वारा, त्याच्यामुळे मायारूपी ढग येतं. आणि भगवंताची इच्छारूपी वाऱ्याद्वाराच काय होतं, तर तो मायारूपी ढग या जगतरूपी जलाचा वर्षाव करत असं बोलतात. पुढच्या चरणामध्ये म्हणतात अद्वैत संचले, आचार द्वैताचा. पण खरं जर पाहिलं तर एकमेवा द्वितीय ब्रह्म न इह नानास्ति किंचन, इह किंचनापि नाना न अस्ति किंतु एकमेवा द्वितीय ब्रह्म अस्ति, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मयो नापरा. म्हणून अद्वैत म्हणजे अद्वैतच संचले. संचले शब्दाचा अर्थ ओतप्रोत. जसं त्या दुधाच्या प्रत्येक कणाकणामध्ये तूप असतं, दुधाच्या कणाकणामध्ये कोण असतं व्याप्त, तूप असतं. तसं या जगाच्या कणाकणामध्ये अद्वैत ब्रह्मतत्वच काय आहे, संचलेलं आहे, व्यापलेलं आहे. आणि आचार द्वैताचा, पण व्यवहार मात्र हा सगळा मायेमुळे हा द्वैताचा व्यवहार त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. मायेचा घराचार ओडंबरी, आणि त्या अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी हे दिसणारं जगत म्हणजे मायेचा एक प्रकारचा घराचार आहे. घराचार आहे म्हणजे गृहस्थ आश्रम आहे. म्हणजे मायेचं एक प्रकारचं नाटक आहे. कारण आपण म्हणतो ते एक ढालगत निर्माण झाली आणि तिने ही सगळी एवढी ख्याती केली. म्हणजे हा सगळा मायेचा विस्तार आहे, मायेचा प्रपंच आहे. आता आपण म्हणाल एवढं माया कशी करू शकते, तर वेदांत सांगतो अघटित घटना पटियाईशी माया. किंवा गीतेत परमात्मा सांगतात दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपद्यन्ते माया मेतान तरंती ते. आणि निवृत्ती देवी हे असार माया धरली. निवृत्ती देवा, निवृत्तीनाथ म्हणतात निवृत्ती देवाने
हे असणारी असार म्हणजे मिथ्या, त्याला म्हणतात सदसद विलक्षण अनिर्वचनीय अशी असणारी माया धरली म्हणजे जाणवली, जाणली म्हणजे ती ब्रह्मज्ञानाने बाधित केली. आणि त्यामुळे काय झालं तर प्रपंच परिवार निर्दाळीला. प्रपंच म्हणजे माया कार्य पंचमहाभूताचा जो हा सगळा पसारा नामरूपात्मक जगतरूपी पसारा दिसत होता तो निर्दाळीला म्हणजे त्याचा एक प्रकारचा बाध केला, त्याची निवृत्ती केली, त्याची अप्रतीती केली असं या अभंगामध्ये बोलतात. पुढच्या अभंगामध्ये म्हणतात एकेवीन पहा न दिशे द्वैत एकी हेची मात वेदशास्त्री. वेदशास्त्र सांगे आम्हा हा श्रीरंग या नाही भंग आत्मपणे. आनंदैक सुख यासी नाही मोह भूत बाधा ग्रहो नामीची तारी. निवृत्ती म्हणे पिता सकळ तत्व रहितो वेदशास्त्री दृष्टांतू पहा तुम्ही. आता या अभंगामध्ये निवृत्ती दादा आपल्याला त्या श्रीहरीचं स्वरूप आणि तटस्थ लक्षणाने परिचय करून देतात. आता आपण काही ज्यांना संस्काराने अशा श्रोत्याला वाटेल स्वरूप लक्षण म्हणजे काय आणि तटस्थ लक्षण म्हणजे काय. तर लक्षणाचं सुद्धा लक्षण असतं असाधारण धर्मो लक्षणम. जसं किम नाम पृथ्वी गंधगुणवती पृथ्वी, गंधगुणाने युक्त असते तिला पृथ्वी असं म्हणतात तर्कसंग्रहामध्ये. तसं परमात्म्याचे दोन लक्षण, एक स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण कशाला म्हणतात, स्वरूपम सत व्यावर्तकत्वम स्वरूप लक्षणत्वम. आणि तटस्थ लक्षणाची व्याख्या आहे कादाचित तत्वे व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणत्वम. त्याचा सरळ सरळ अर्थ आहे जे आगमापायी असतं, जाणार येणार असतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि जे कायम राहणार स्थिर चिर स्थिर असतं त्रिकाला अबाधित असतं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. अगदी सरळ बोलू का, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एकू गोविंद रे. मग ते निर्गुण हे तटस्थ लक्षण आहे आणि सगुण हे स्वरूप लक्षण आहे. पण सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. डॉक्टर बाबा म्हणत असतात सगुण निर्गुण गुणाचे आणि अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. म्हणजे सगुण निर्गुण एकू गोविंद रे. सगुणही तोच आहे, निर्गुणही तोच आहे, आणि सगुण सगुण सापेक्ष निर्गुण याच्या आतीत अगुण तो तोच कसा आहे हे आता या पुढच्या अभंगामध्ये सांगतात. काय म्हणतात बघा. एकवीन पहा म्हणजे पहा एकवीन द्वैत न दिशे. त्या विचार दृष्टीने जर पाहिलं तर एक एकम एव अद्वितीय असा असणारा जे ब्रह्म आहे परमात्मा आहे एको देवे सर्व भूतेषु गुढा सर्व घटी राम देहादेही एक असा त्या एक हरिविन द्वैत न दिशे. द्वैताची सत्यत्वाने सिद्धी होत नाही. आणि हीच गोष्ट एकी हेची वेदशास्त्री मात म्हणजे एकम एव अद्वितीय ब्रह्म न इह नानास्ति किंचन इह किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव अद्वितीय ब्रह्म असते. हीच मात. मात म्हणजे गोष्ट म्हणजे सिद्धांत. कोणी सांगितला, वेदशास्त्री. 4 वेदांनी 6 आस्तिक दर्शनांनी हाच सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. आणि वेदशास्त्र आम्हा हा श्रीरंग वेदशास्त्र सांगे. हा श्री श्री म्हणजे श्रीचे 8 अर्थ आहेत, आपल्याला सगळा विस्तार करायला मिळणे, पण एक सरळ अर्थ आहे श्री म्हणजे लक्ष्मी माता. आणि रंग म्हणजे लक्ष्मी माता सुद्धा ज्याच्यात रंगात रंगून जाते त्याला श्रीरंग असं म्हणतात. आणि असा हा असणारा श्रीरंग आम्हाला स्वबुद्धीने कळाला नाही, मग त्याचं ज्ञान कोणी करून दिलं, वेदशास्त्र सांगे. म्हणजे चहुवेदी जाण काही शास्त्री कारण 18 पुराणे हरीची गाती. अशा पद्धतीने त्या 4 वेदाने 6 शास्त्राने तो श्रीरंगाचा आम्हाला परिचय करून दिला. आणि परिचय आणखी आम्हाला कळालं. काय कळालं, या नाही आत्मपणे या भंग नाही. आत्मस्वरूपाने पाहिलं किंवा आत्मदृष्टीने पाहिलं तर या श्रीरंगाला कुठल्याही प्रकारचा भंग नाही, नाश नाही, तो अविनाशी आहे. कारण सगळं जग विनाशी आहे आणि परमात्मा तेवढाच अविनाशी आहे. तुका म्हणे तूच खरा हीर वावगा पसारा. पुढे म्हणतात आनंदैक सुख यासी मोह नाही. तर तो शब्द लावताना अन्वय करायचा एक आनंद सुख म्हणजे एकम एव आनंदरूप असणारा सुखरूप असणारा सच्चित आनंदरूप असणारा तो परमात्मा आहे. यासी त्या परमात्म्याला मोह नाही. म्हणजे विनाशी पदार्थाचा त्याच्या अंतःकरणात मोह नाही. आपल्याला मोह असतो पत्नीला पतीचा, पतीला पत्नीचा, पित्याला पुत्राचा, पुत्राला पित्याचा मोह असतो. आपण त्याच्यामध्ये अडकून बसतो. पण त्या परमात्म्याला कुठलाही मोह नाही. 56 कोटी यादवाचा निर्दळन त्यानेच केलं, पण त्याच्यात तो अडकला का,
गोकुळामध्ये 11 वर्ष राहिला, मथुरेमध्ये 17 वर्ष राहिला, 97 वर्ष द्वारकेत राहिला, पण गोकुळाचा, मथुरेचा आणि द्वारकेचा कुठलाही मोह त्या परमात्म्याला नाही. आणि त्या परमात्म्याचं नामाचं सामर्थ्य काय तर ग्रहो भूतबाधा नामीची तारीख. ग्रह म्हणताना 9 ग्रह आहे आपल्याकडे. मग एका ग्रहाची काय बाधा असते आपण बघा. ते शनी असणारे, शनी सारखे जे ग्रह आहेत ते भयंकर असतात. पण शनी आदी करून राहू केतू हे जी ग्रह आहेत त्या ग्रहाची किंवा पिशाच योनीला पापी लोक जातात. ते धुंदुकारी बघा आपण, तो पिशाच, त्याची बाधा त्या गोकर्णाला, पण त्यांनी नामचिंतन केलं तर त्याची बाधा राहत नाही. म्हणून 9 ग्रहाची किंवा भूत प्रेत पिशाच हनुमान चालीसेमध्ये म्हणतात भूत पिशाच नकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे. तसं 9 ग्रहाची आणि भूत पिशाच्याची बाधा त्या हरीच्या नामानेच आपली दूर होती. कारण असं आहे, पळे भूत बाधा भेने तेथे असं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. आणि निवृत्ती म्हणे सकळ पिता, सकळ तत्व पिता, सकळ तत्व रहितू पिता. निवृत्ती दादा म्हणतात सकळ तत्व, सकळ तत्व म्हणजे पंचमहाभूत, हेच पंचतत्व आहे. आकाश वायू अग्नी जल पृथ्वी हे पंचमहाभूत रूपी तत्वाने रहित आणि सगळ्या जगाचा पिता. पितामहस्य जगतो माता धाता पितामह किंवा त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, असा सकळाचा पिता असणारा. आणि तुम्ही वेदशास्त्री दृष्टांतू पहा. अहो म्हटले पण तो सगळ्या जगाचा पिता आहे, आम्हाला वाटत नाही. म्हटले बरोबर आहे, त्याकरता स्वयंबुद्धीने कळणार नाही. मनोमार्गी गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरवाला तोची धन्य. म्हणून वेदशास्त्र दृष्टांतू पहा, म्हणजे वेदांत शास्त्राच्या द्वारा, आणि तेही स्वबुद्धीने नाही, संप्रदायपूर्वक श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार कृपाळू श्री गुरुच्या चरणापाशी बसा आणि वेदांत शास्त्राच्या द्वारा दृष्टांतू म्हणजे त्याची, त्या परमात्म्याची तुम्ही अनुभूती घ्या, असं निवृत्ती दादा या अभंगामध्ये बोलतात. पुढच्या अभंगामध्ये निवृत्ती दादा एक चोखोबरायचं प्रमाण आहे. निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे आणि तव झालो प्रसंगे गुणातीत. तो भाव या अभंगामध्ये सांगताना, म्हणजे बोलण्याच्या 3 पद्धती असतात. एक वाद, 2 विसंवाद आणि 3 संवाद. वाद म्हणजे दोन्ही विरोधी टोक असतात, जो अंगदाचा आणि रावणाचा पहा. विसंवाद ज्याच्यामध्ये प्रश्न केल्याच्या नंतर प्रश्नाचं उत्तर न देता प्रतिप्रश्न केला जातो, त्याला विसंवाद म्हणतात. तो महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण शांतिदूत म्हणून आलेत ना शिष्टाई करण्याकरता, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आणि दुर्योधनाचं बोलणं पहा. आणि संवाद म्हणत असताना करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. तो संवाद गुरु शिष्यामध्ये, देवभक्तामध्ये, 2 मित्रामध्ये होत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे सखे आहेत. सखे ती मत्वा प्रथमम यदुक्तम, आणि त्या दोघांमध्ये झालेला संवाद म्हणजे श्रीमद भगवत गीता. तसाच निवृत्ती दादा या अभंगामध्ये संवाद करतात आणि त्यांच्या सखीशी करतात, मैत्रिणीशी करतात. आता तुम्हाला बाल ब्रह्मचारी निवृत्ती दादाला कोणती मैत्रीण, तर त्यांची बुद्धिरूपी साजनी आहे. त्या बुद्धिरूपी सयेला सखेला या अभंगामध्ये संवाद साधताना काय बोलतात बघा. अभंग वाचतो. एकविन तुझे तत्व नाही पै सृष्टी, विश्वरूपे भेटी अर्जुनासी, त्या रूपे वेधिले काय करू सये, एक रूप होय कृष्ण राजा, न दिशे पै द्वैत अद्वैत श्रीहरी, अवघा घरोघरी हरी नांदे, निवृत्ती परिवार एक तत्व दिवटा, आणि एक्या रूपे वैकुंठा नेतू आम्हा. तर बघा, एक तिथे अन्वय करायचा. एक तत्व विन तुझे, आपला असं म्हणा, सृष्टी पै एक तत्व विन तुझे नाही. या सृष्टीमध्ये नामरूपात्मक जगामध्ये एक ब्रह्मतत्व वाचून दुसरं काहीही नाही. एक ब्रह्मच आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला असा तो परमात्माच आहे. आणि हीच गोष्ट परमात्म्याने सिद्ध केली कुठे, विश्वरूपे अर्जुनाशी भेटी. 10व्या अध्यायामध्ये देवानी 75 विभूती सांगितल्या आणि 75 विभूती सांगून झाल्याच्या नंतर अर्जुन म्हटला, देवा जे मी आता ऐकलं ना ते मला डोळ्यांनी पाहण्याची इच्छा आहे. मग देवानी
आपलं विश्वरूप प्रगट केलं. बघ म्हटले. अर्जुन म्हणायला लागला, देवा तुमचा असणारं हे जे विश्वरूप आहे, आंधळ्या पुढे एखादी मैफिल दाखावी आणि बहिऱ्या पुढे गायन करावं, तसा तो प्रकार आहे. मग देव म्हणतात, दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. मग अर्जुनाला देवाने दिव्य दृष्टी दिली आणि बघितल्याच्या नंतर कळालं की हे सगळंच विश्व भगवान परमात्म्यामध्येच आहे. म्हणजेच काय, परमात्म्या अतिरिक्त दुसरं तत्व या जगामध्ये नाहीच आहे. ही गोष्ट देवाने अर्जुनाला भेट देऊन, खरं त्या अर्जुनाला निमित्त आहे, निमित्त मात्र भव सव्य साचेल. अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशून श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं निमित्त करून या सगळ्या जगामध्ये एक तत्व हरी कसं आहे हे भगवंतांनी त्या 11व्या अध्यायामध्ये गीतेच्या आपल्याला देखील दाखवून दिलेलं आहे. आणि पुढे म्हणतात, त्या रूपे निवृत्ती दादा आपल्या बुद्धिरूपी साधनेला बोलतात. म्हणून दुसऱ्या चरणात काय शब्द आला बघा, सये. हे सये त्या रूपे वेधिले काय करू, निमिषण लगे मन वेधिता, एवढी तुझी स्वरूपता. म्हणून त्या आपल्या बुद्धिरूपी साधनेला म्हणतात, हे सये, हे सखे, त्या असणाऱ्या श्री हरिरूपाने. म्हणजे अर्जुनाच्या रूपावर काय, अर्जुनाची घोडे धुतली अनंते, संकटे बहुते निवर्तिली. असा असणारा तो कृष्ण परमात्मा आहे. त्या रूपाने मला काय केलं, वेद लावलं, मला वेड लावलं. आणि एक रूप आपलं कृष्ण राजा एक रूप होय. आणि तो कृष्ण परमात्मा हा राजा आहे. राजरू दीप्तव, तो स्वयंप्रकाश आहे, सगळ्या जगाचं प्रकाशन करतो. आणि त्याच्या प्रकाशना करता आणण्याची गरज नाही. आणि सगळ्या जगामध्ये एकच एक तो परमात्माच व्याप्त आहे. जसं एक गहू आणि प्रकार बहु असं म्हणतात. म्हणजे गहू एकच असतो, तो अनेक रूपाने केला तर त्याचा गहूपणा जात नाही. तसा तो एकच असणारा परमात्मा, देव नटला नानापरी आणि भरून उरला चराचरी, असा तो कृष्ण राजा आहे. आणि म्हणून पै द्वैत न दिसे, म्हणजे त्या द्वैताचा एकदा निराश केला. द्वैत म्हणजे भेद, त्यात 12 प्रकारचे भेद आहेत. मोजा इकडे बघा एक मिनिट. जीव, जड आणि ईश्वर. त्याच्यामध्ये जीव जीवाचा, जीव जडाचा, आणि जीव जीवाचा, जड जडाचा, जीव जडाचा, जीव ईश्वराचा आणि जड ईश्वराचा. किती झाली? 5. नंतर स्वगत भेद, सजाते भेद, विजाते भेद. 5 आणि 3, 5, 6, 7, 8. पुन्हा देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद, हे 3. किती झाली? 8 आणि 3, 11. आणि ईश्वराचा भेद असे किती झाले? 12. या 12 प्रकारचं जे द्वैत आहे, त्या 12 प्रकारच्या द्वैताचा निराश झाला तर मग अद्वैत श्रीहरी, एक अद्वैत रूप श्रीहरीच आपल्याला प्रतीतीला येतो. आणि खरं सांगू का, म्हटले अवघा घरोघरी हरी नांदे. या सगळ्या प्रत्येक कणाकणामध्ये, क्षणाक्षणामध्ये, मनामनामध्ये तो हरीच नांदत आहे, हरीच व्याप्त आहे. निवृत्ती परिवार एक तत्व दिवटा, एका रूपे वैकुंठा नेतो आम्हा. आणि निवृत्ती दादा म्हणतात, निवृत्ती दादाचा कोणता परिवार, तर बालब्रह्मचारी आहे. तर निवृत्ती दादाचा परिवार आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळाला गहिनी प्रतिम, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार, ज्ञानदेवाचा आर चोजविले. ही त्यांची गुरु शिष्य परंपरा, हाच असणारा परिवार. आणि त्या परिवारामध्ये एकतत्व म्हणजे एकतत्वाचं दर्शन, आत्मज्ञ गुरुच्या चरणापाशी बसून विचाराच्या द्वारा एक तत्वाचं आत्मत्वाने दर्शन, हाच कोणी दिवटा आहे, हीच कोणी मशाल आहे. आणि त्याच्या प्रकाशामध्ये वाटचाल करत असताना एका रूपे आम्हा वैकुंठा नेतो. एक रूपाने तो परमात्मा आम्हाला वैकुंठाला घेऊन जातो. आता वैकुंठ शब्दाचा अर्थ 4 आहे. वैकुंठ म्हणजे एक लोक आहे. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. वैकुंठ हा लोक आहे. वैकुंठ हे परमात्म्याचं नाम आहे. वैकुंठ पुरुष प्राण, विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ हे परमात्म्याचं नाम आहे. वैकुंठ परमात्म्याचं धाम आहे. आणि वैकुंठ हा पुन्हा स्वरूप पण आहे. ज्या ठिकाणी सगळ्या गती, विकुंठ हा वैकुंठ हा, ज्या ठिकाणी सगळ्या गती कुंठित होतात. आता नाही आम्हा ज्यावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे. मग ज्ञानी असाल तर वैकुंठ शब्दाचा अर्थ स्वरूप घ्या, आणि भक्त असाल तर वैकुंठ शब्दाचा अर्थ धाम घ्या.
भक्त असेल तर नामचिंतनाने तो परमात्मा त्याला आपल्या स्वरूप वैकुंठ धामाला घेऊन जातो. आणि ज्ञानी असेल तर वैकुंठ म्हणजे स्वरूपाला त्याच्याशी एकरूप करून टाकतो. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, मी तू पण जाऊ दे दुरी, आणि एकची घोंगडे पांघरू हरी, अशी स्थिती त्याला प्राप्त होते. आता पुढच्या अभंगामध्ये आपला हरिपाठातला 17 क्रमांकाचा अभंग, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचीची सुलभ रामकृष्ण. आणि पुढे काय म्हणतात, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, आणि पुढे तयाशी लादली सकळ सिद्धी. तिथे उन्मनी शब्द आला ना, तो उन्मनी नेमकी काय आहे, त्या उन्मनी स्थिती किंवा उन्मनी समाधी त्याचं स्पष्टीकरण करतात. जसं एक अभंग आहे, पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, ब्रह्मानंदी बैसला तेने चांदिली माया, तेजी कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी, अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलत असे. ती उन्मनी, तर ती उन्मनी म्हणजे नेमकी काय आहे ती आता या अभंगामध्ये आपल्याला निवृत्तीदादा सांगतात. वाचतो बघा. नाही ते नमान नाही ते रात्री, अवघेची गोत्री लावी येले, उदो असतो ठेला वेदासी अबोला, श्रुतीचा संपला वाद जेथे, तेथील तारक ब्रह्मनिज सुख, केला ते विवेक सनकादिकी, निवृत्ती गहिनी लाविली उन्मनी, आणि पावले निर्वाणी ब्रह्मपद. म्हणतात आता त्या तेथे म्हणजे कुठे, उन्मनी अवस्थेमध्ये, उन्मनी समाधीमध्ये, उन्मनी स्थितीमध्ये. तेथे रात्री नाही आणि दिनमान नाही, म्हणजे त्या ठिकाणी केवळ प्रकाश आहे, केवळ चिन्मय स्थिती आहे, तद्रूपता तन्मयता आहे त्या ब्रह्माशी एकरूप झालेल्या उन्मनी अवस्थेमध्ये. म्हणून त्या ठिकाणी रात्र आहे का, उत्तर आहे नाही. आणि रात्रीच्या सापेक्ष दिन म्हणजे दिवस आहे का, तोही नाही. आणि मान शब्दाचा अर्थ भेद किंवा मान शब्दाचा अर्थ प्रमाण. त्या उन्मनी अवस्थेमध्ये कुठल्याही प्रमाणाने रात्री आणि दिवस याच्यातला भेद सिद्ध करता येत नाही, कारण तिथं रात्रही नाही आणि रात्रीच्या सापेक्षी दिवसही नाही. रात्री आणि दिवस याच्या विरहित असणारी ती अवस्था आहे कोणती, उन्मनी अवस्था. आणि पुढे म्हणतात अवघेची गोत्री लावी येले. आणि मग जो अवघा म्हणजे सर्व असणारा जो आपला गणगोत हा नातेसंबंध आहे, मी माझेपणा आहे, अंता ममता इथे दुःखास्पदे द्वे, ते गणगोत्री आपण म्हणतो ना गणगोत्र, तर ते गणगोत्री लावी येली म्हणजे वाट लावली, ते सगळं संपलेलं आहे. आता कुठलाही संबंध कोणाशी राहिला नाही. ते जनाबाई महाराज म्हणतात ना, खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू खंडराया, है ना. सासू मरता होईल आनंद, सासरा मरू खंडेराया तुझं करीते नवसू, मरी दे रे सासू खंडराया, सासू मरता होईल, सासू मरता होईल मोकळी. ते ननंद खाली आहे ना, अजून मधलं चरण राहिलं ना, खंडराया तुझं करते नवसू, मरू दे रे सासू खंडराया, सासू मरता तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया, आणि सासरा मरता होईल मोकळी, गळा घालील जोळी भंडाराची, ती माझी ननंद राहिली. ठीक आहे, म्हणजे हे सगळीच मरू दे आणि मला एकटी राहू दे. तसं त्या उन्मनी अवस्थेमध्ये एकटीच राहतात, बाकी दुसरा कोणाचाही संबंध राहत नाही. म्हणून म्हणतात अवघी गोत्री लाविली, म्हणजे गणगोत्राशी पर वाट लावली. कोणत्या अवस्थेमध्ये, उन्मनी अवस्थेमध्ये. तेवढा शब्द बोलायचा सगळ्यांनी. कोणती अवस्था, उन्मनी अवस्था. कोणती समाधी, उन्मनी समाधी. आणि तिथे काय नाही, पुन्हा आणखी दुसऱ्या चरणामध्ये 3 गोष्टी नाही. ओदो असतो ठेला, म्हणजे चंद्राचा उदय कधी होतो, आमोशाला, हो की नाही, हो तुम्ही ऐकत नाही गाड्या. चंद्राचा उदय कधी, पौर्णिमेला, आणि अस्त कधी, आमोशाला, आणि सूर्याचा उदय दिवसाला आणि अस्त रात्रीला. पण उदो असत ठेला म्हणजे चंद्र सूर्याचा उदय असत त्या ठिकाणी संपलेला आहे, बंद पडला. वेदाशी अबोला पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेचे नाही, तेच चिनला झाल्या द्विसहस्र, जिभा जिभा देव काहू विठेवरी उभा उभा. म्हणून वेद जाणू गेला पुढे मौनावाला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. म्हणून वेदाशी अबोला आहे. आणि एवढंच नव्हे, श्रुतीचा वाद संपला. आता मागे वेद आणि श्रुती आपल्याला वाटेल दोन्ही एकच शब्द आहे, तर त्याचा थोडासा अर्थ करायचा. जे ती श्रुतीचा म्हणजे श्रुती म्हणजे वेदांत म्हणजे उपनिषद,
उपनिषद त्याच्याबद्दल बोलतात ना, पण जे तर श्रुतीचा म्हणजे उपनिषदाचा किंवा आस्तिक दर्शनाचा वाद संपला, वाद किंवा अनुवाद त्याच्याबद्दलचं बोलणं त्यांचंही संपलेलं आहे, कारण विधिमुखाने त्याच्याबद्दल बोलता येत नाही. म्हणून माऊलीची एक ओवी आहे बघा, जैसे न सांगणे वरी बाळापती स्वरूप करी, बोल निमालेपणी विवरी अचर्चा ते. म्हणजे तो असा आहे असं सांगता येत नाही, असा नाही असं सांगता येतं, पण असा नाही हे सांगणं देखील त्या ठिकाणी उपनिषदाचं थांबलेलं आहे. आणि पुढे म्हणतात निज सुख ब्रह्म तेथील तारक. मग त्या अशा उन्मनी अवस्थेमध्ये आपल्याला या संसार भवसागरातून तरुण नेणारं कोण आहे, तर असणार निज सुख म्हणजे सुखरूप आयसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. असं सुखरूप असणार ब्रह्म हे त्या ठिकाणचं तारक आहे. आणि विवेकाशी विवेक सनकाधिकी केला असे. आणि सनक सनंदन सनातन सनत कुमार या चौघा भावंडांनी त्या स्वरूपाचा आपल्याला विवेक करून दिला. विचिर पृथक्करण, विवेक म्हणजे वेगळं करणं. जसं निवडावे खडे खडे तरी दळणी ओझ घडे तुकोबरा म्हणतात. आणि माऊली म्हणतात आत्मा तो आत्म्याच्या ठाई देखीचे देहीचे धर्म देही ऐसे देखणे ते पाही आन हाती. मग आत्मा काय अनात्मा काय, त्या उन्मनी अवस्थेचा विवेक आपल्याला सनकाधिकांनी करून दिला. आणि गैनी निवृत्ती उन्मनी लाविली. आणि निवृत्ती दादाचे गुरु कोण, गैनीनाथ महाराज यांनी निवृत्ती दादा म्हणतात मला उन्मनी लाविली, त्या उन्मनी अवस्थेचा लाभ करून दिला. आणि त्यामुळे झालं काय, तर निर्वाणी ब्रह्मपद पावलो. निर्वाण शब्दाचा अर्थ मोक्ष, निर्वाण शब्दाचा अर्थ मोक्ष. आणि मोक्ष म्हणजे अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असं जे निर्वाण म्हणजेच मोक्ष आणि ते ब्रह्मरूपी परमपद, त्याला मी या उन्मनी अवस्थेच्या द्वारा प्राप्त झालो असं निवृत्ती दादा बोलतात. या अभंगामध्ये उन्मनी स्थितीचा परिचय त्यांनी आपल्याला करून दिलेला आहे. आता पुढचा जो अभंग आहे यामध्ये एक तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलतत्व निश्चलतत्वे जीवन मुक्तम. अर्थात काय, बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. मग त्या सत्संगतीत वास्तव तत्वाची ओळख कशी होते, तो विषय आता या पुढच्या 3 चरणाच्या अभंगामध्ये सांगतात. विश्वा माझी अक्षर क्षरले साचार, त्या रूपा आधार पुसशी काही, आपणच विश्व आपणच विश्वेश, जे द्वेषाद्वेष मावळले, निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप, ध्याती आपे आप ओसंडत. साचार अक्षर विश्वा माझी क्षरले असा अन्वय आहे. साचार म्हणजे त्रिकाल बाधित सत्य, सत्यत्वम बाद राहित्यम, सच्चेत न बाध्य, त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम. आपण सगळ्यांनी ऐकलेलं प्रमाणे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागहा दाविला जगदाकार, त्याला साचार म्हणायचं. असं त्रिकाल बाधित सत्य असणारं जे परम तत्व आहे त्याला अक्षर तत्व म्हणतात. आणि ते अक्षर तत्व या विश्वा माझी क्षरले, या सगळ्या विश्वामध्ये ते अक्षर तत्वच व्यापलेलं आहे. ते परमात्मा त्या सगळ्या जगामध्ये भरून राहिलेला आहे. त्या रूपा आधार पुसची काही. आता सर्वाधार सर्वाधिष्ठान सर्व प्रकाश कोण आहे, परमात्मा. सगळ्याचा आधार कोण, परमात्मा. आपल्याला वाटतं आधार कार्ड आपल्याला आधार आहे, नाही, परमात्माच आपला आधार आहे, बरोबर की नाही. मग सर्वांचा आधार तो आहे, त्याचा आधार कोण, सर्वाचा प्रकाशक तो आहे, त्याचा प्रकाशक कोण. म्हणून निवृत्ती दादा त्या मुमुक्षु साधकाला म्हणतात जो सगळ्याचा आधार आहे, सगळ्याचा प्रकाशक आहे, सर्वाधिष्ठान आहे, त्याचा आधार प्रकाशक आणि अधिष्ठान कोण आहे हे काय विचारतोस, त्या रूपा आधार पुसशी काय, त्या रूपाला काय आधार म्हणून पुसतोस विचारतोस. वस्तुस्थिती असे आपणच विश्व आणि आपणच विश्वेश. आता इकडे बघा, एक संस्कृत पंक्ती आहे, द्रष्टा दृश्यात भिन्ना. द्रष्टा कधी दृश्य होत नाही, दृश्य कधी द्रष्टा होत नाही. म्हणजे मी कधी माझं होत नाही, माझं कधी मी होत नाही. आता हा भ्रमणध्वनी माझा का मी, माझा, मग तो मी नाही, आहे ना. तसं म्हणजे जे दृश्य असतो तो द्रष्टा होत नाही, जो द्रष्टा असतो तो दृश्य होत नाही. घरात राहणारा मी का घर मी हे बोलत नाही तुम्ही, थकलात का ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करून. घरात राहणारा मी का घर मी, घरात राहणारा मी घर मी नाही. म्हणजे घरात राहणारा घरापासून काय असतो, वेगळा असतो.
तसा विश्वात राहणारा परमात्मा विश्वापासून काय आहे, वेगळा आहे असं आपल्याला वाटेल, पण असं नाही. ते सांगतात आपणच विश्व आणि आपणच विश्वेश. विश्व सुद्धा कोण झाला, तोच झाला. आणि विश्व ईश म्हणजे विश्वाचा स्वामी, विश्वाचा धनी, विश्वाचा मालक कोण आहे, तोच आहे. आणि त्यामुळे एकटा एकच एक तो आहे, दिसायला नाना आणि असायला एक. घटाकाश, मठाकाश, मेघाकाश, महाकाश हे नाना नाव आहेत, पण आहे आकाश काय, एकच आहे. तसा हे भूताकाश सुद्धा त्या छिदाकाशात लपिथपी खेळतं. नभ तुझं माझी खेळे लपिथपी, म्हणून जेत द्वेषा द्वेष मावळे. द्वेष म्हणजे जे दोन प्रकारचं विष असतं ते द्वेष, आणि अद्वेष म्हणजे मैत्री. त्या ठिकाणी संपलेली आहे. कारण मैत्री करायची किंवा द्वेष करायचा तर आपल्यापासून भिन्न कोणीतरी असला पाहिजे. पण गीता माता सांगते मत्थ परत्रम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे म्हणे गणायव. त्यामुळे त्या ठिकाणी द्वेष मावळलेले, कोणाचा द्वेषही नाही, कोणाची मैत्रीही नाही. पण मग आम्हाला ते रूप प्राप्त व्हावं वाटतं. आम्हालाही वाटतं की आम्ही अजात शत्रू असलो पाहिजे. मग ते रूप आम्हाला कुठे प्राप्त होईल, तर निवृत्ती म्हणे ते रूप संता समीप. निवृत्ती दादा म्हणतात ते रूप तुम्हाला कुठेही उभ्या बाजारात प्राप्त होणार नाही. ते रूप कुठे, संता समीप. समीप म्हणजे जवळ. कारण नाहम वसामी वैकुंठे ना न योगी हृदयरहम मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. संताविना प्राप्ती नाही, आईची वेद देती वाही. म्हणून संतांच्या जवळ ते रूप आहे. आणि संतांच्या सान्निध्यात जर आपण गेलो तर ओसंडत आपे आप ध्याती. ते असं संतांच्या काया वाच्या मनातून ते रूप ओसंडून वाहतं. कारण अंतरीची धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना, म्हणून ते ओसंडून वाहतं. आणि संतांच्या सहवासात गेलं तर पामाराला सुद्धा नकळत ध्यान सुद्धा त्याचं घडतं. म्हणजे नकळत परमार्थ घडतो. गावाबा पुरणपोळी खाण्याकरता नाथांकडे गेला, पण रामायणाचा लेखक झाला. त्रोटकाचार्य सहज आचार्यांच्या सानिध्यात गेले, पण ते भाष्यकर्ते झाले, होय की नाही. म्हणून ध्याती आपोआप ओसंडत संतांच्या सहवासामध्ये. म्हणजे वास्तव अधिष्ठान तत्व संतांच्या सहवासातच आपल्याला कसं प्राप्त होतं, हा विषय या अभंगामध्ये निवृत्तीदादाने आपल्याला सांगितलेला आहे. आता पुढच्या अभंगामध्ये सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकच कसे आहे, ही गोष्ट मला गुरुकृपेने कळाली असं निवृत्तीदादा या पुढच्या अभंगामध्ये सांगतात. आकार निडाळी साकार मंडळी एकूवनमाळी क्षरलासे पंचब्रह्मछाया पंचब्रह्मछाया एक जाई विलया एका संगे आयसीय तत्वे होता ती परत्वे धरुण्या तत्व आहे भावे निवृत्ती दिवटा उमगोनिया वाटा आणि पंढरी चोहटा देखीला हरी. बघा, निढाळी आकार. आता निढाळी शब्दाचा अर्थ करायचा निराकार किंवा एकम एव अद्वितीय असा असणार जे ब्रह्म आहे. आणि त्याच्या ठिकाणी आकार मंडळी साकार. तर आकार म्हणजे प्रांत आणि मंडळी म्हणजे प्रदेश आणि साकार म्हणजे प्रांत प्रदेश किंवा हे सगळं जगत आपल्याला ते अधिष्ठान ब्रह्मच्या स्वरूपाच्या ठिकाणी दिसतं. कारण वेदांतातला एक सिद्धांत आहे निरधिष्ठानो कुतो भ्रमः. म्हणजे आद्यस्थ पदार्थाची प्रतीती अधिष्ठानाशिवाय येत नाही. सर्प कधी दिसेल, अंधारात भ्रम होतो ना आपल्याला रज्जूवर सर्पाचा. सर्प कधी दिसेल, रज्जू असेल तर. तसं जगाताचा भास कधी होईल, अधिष्ठान ब्रह्म असेल तर. त्याचा अर्थ घ्यायचा निराळी म्हणजे त्या अधिष्ठान ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आकार मंडळी साकार. म्हणजे आकाराला पावलेलं 14 भुवनाचं ब्रह्मांड हे कुठे प्रतीतील येते, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि एकू वनमाळी क्षरलासे. आणि एकच असणारा वनमाळी म्हणजे वनातल्या पुष्पाच्या माळा आपल्या गळ्यामध्ये धारण करणारा तो परमात्मा या सगळ्या जगामध्ये काय आहे, ओतप्रोत भरलेला आहे. पुढे म्हणतात पंच ब्रह्मछाया पंच ब्रह्मछाया. त्याचा अर्थ करायचा पंचकृत पंचमहाभूता कार्य असणारे हे जगत ही त्या परमात्म्याची काय छाया आहे, ही परमात्म्याची सावली आहे. हा तो परमात्म्याच्या अधिष्ठानावर प्रतीतीला आलेला एक प्रकारचा आभास आहे. आणि एकू जाय विलया एका संगे. आणि एक एका संगे विलया जाय. माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया अंग आणि छाया दयापरी तोडिता न तुटे सारिता निराळी लोटांगण तळी हरपते. त्याचा अर्थ एक जाई विलया एका संगे. म्हणजे इकडे बघा, आपल्याला दोरीचं अज्ञान असलं तर त्यावेळेला कोण दिसतो, सर्प दिसतो.
आणि दोरीचं ज्ञान झालं तर कोण जातो? सर्प जातो. म्हणजे ज्या वेळेला सर्प दिसला त्यावेळेला कोण दिसत नाही? दोरी दिसत नाही. आणि ज्या वेळेला दोरी दिसली त्यावेळेला कोण दिसत नाही? सर्प दिसत नाही. म्हणजे रज्जू अधिष्ठान आहे आणि सर्प हा आरोप्य आहे. म्हणजे भ्रमातला पदार्थ दिसला त्यावेळेला प्रमेतला अधिष्ठान दिसत नाही. आणि प्रमेतला अधिष्ठान दिसलं त्यावेळेला भ्रमातल्या पदार्थाची सिद्धी होत नाही. आता त्याला वेदांताचे शब्द आहे. म्हणून माया ज्या वेळेला आहे त्यावेळेला ब्रह्मप्रतीतीला येत नाही. आणि ब्रह्मज्ञान होतं त्यावेळेला मायेची सिद्धी होत नाही. म्हणून प्रमेमध्ये माया विलयाला जाते आणि भ्रमामध्ये हे अधिष्ठान विलयाला जातं. म्हणजे ते असून नसल्यात जमा होतं. म्हणून म्हणतात एक जाई विलया एका संगे. आणि आयसीय तत्वे परत्वे होताती. अशा असणाऱ्या परत्व परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आयसीय तत्वे म्हणताना हे पंचमहाभूत परत्वे होतात. त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणीच मायाद्वारा काय होतात? निर्माण होतात. म्हणजे पहिले कोटीचे नव्हते काही आणि तेथे एक ढालगत कोण? माया. मायेपासून आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी असे पंचमहाभूत त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच मायेद्वारा उत्पन्न होतात. आणि सत्व भावे धरुणी आहे. हाच असणारा सत्य भाव म्हणजे ब्रह्मच खरं आहे. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. हाच भाव आम्ही आमच्या हृदयामध्ये धरून आहोत. पुढे म्हणतात निवृत्ती दिवटा वाटा उमगोडिया. म्हणजे निवृत्ती दादा ते म्हणतात साध्य साधन असा हा विचाररूपी दिवटा हीच कोणी मशाल. कारण विचाराचा निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्वरले ज्ञाने असे. विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणून ते विचाररूपी दिवटा त्याद्वारा वाटा उमगोडिया म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाच्या वाटा आम्ही समजून घेतल्या. जसं तुकोबराय म्हणतात ना, काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा. तशा अद्वैत तत्वज्ञानाच्या वाटा या साध्य साधन रूप विचाराद्वारा आम्ही समजून घेतल्या. आणि मग काय? पंढरी चोहोटा हरी देखिला. पंढरीच्या चोहोटा म्हणजे चौकात किंवा विटेवर किंवा बाजारपेठेत भीमातरी एक वसविली नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाची चार भुजा त्याची बायला 16,000 दिल्या. त्या पंढरीच्या विटेवर असणारा तो पांडुरंग श्री हरी आम्ही बघितला. हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे आपलं देह हीच पंढरी आहे आणि देहरूपी पंढरीमध्ये अंतकरण रूपी शुद्ध अंतकरण रूपी चोहोटा आणि त्याच्यामध्ये बोधरूपी हरी आम्ही पाहिला. म्हणून एक तुम्ही अभंग ऐकला असेल, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेले तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या मे कैशी करू के दवा झाली संध्या संध्या माझा गेला आणि आत्माराम हृदय तेजे आला. म्हणून देहरूपी पंढरीमध्ये अंतकरण रूपी विटेवरती म्हणजे शुद्ध चित्तरूपी विटेवर बोधरूपी श्री हरी आम्ही आत्मत्वाने गुरु कृपेने पाहिला असं निवृत्तीदादा बोलतात. पुढच्या अभंगामध्ये प्रकृतीची घाये घायवट नव्हे आत्माराम सोय आत्मकळिके कळिका उन्मनी गोल्हाट कवळी 17वीची जवळी आत्मा स्वामी हे खून घेई सोपाना जवळी मनाची काळजी किंवा काजळी उरू नेदी निवृत्ती म्हणे ज्ञान सोपान सांग विकल्पाचा पांग नाही नाही. आता या अभंगामध्ये निवृत्ती दादा एक वेदांतातला सिद्धांत आहे. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. आता या वाक्याचा अर्थ असा आहे का आता आपण कोणती अवस्था ही जागृती, झोपल्याच्या नंतर ती सुषुप्ती आणि त्याच्यात पडलं ते स्वप्न. मग या तीन अवस्थेच्या तीन सत्ता आहे. जागृतीची व्यावहारिक सत्ता आहे, स्वप्नाची प्रातिभाषिक सत्ता आहे आणि सुषुप्तीची पारमार्थिक सत्ता आहे. तातची पुरती विरा जरणेचा स्वप्न जागारा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता या न्यायाने. मग आपल्याला स्वप्नात जर तहान लागली आणि जागृतीचं पाणी चालेल का? नाही. तिचं पाणी कुठलं लागेल? स्वप्नातलंच लागेल. म्हणजे समसत्ताक पदार्थच परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. हा सिद्धांत या अभंगामध्ये सांगतात. बघा काय म्हणतात. प्रकृतीचे घाये घायवट नव्हे म्हणजे प्रकृती म्हणजे माया ही कोणत्या सत्तेतली आहे? प्रातिभाषिक म्हणजे स्वप्नातली. आणि ब्रह्म कोणत्या सत्तेतलं आहे? पारमार्थिक सत्तेतला आहे. आणि मग पारमार्थिक सत्तेतलं ब्रह्म प्रातिभाषिक व व्यावहारिक सत्तेतल्या माया आणि तिचा असणारा नामरूपात्मक जगतरूपी घाव यांनी घायवट नव्हे त्यांनी जखमी होईल का?
स्वप्नातल्या पुरुषाने आपल्याला इथे येऊन मारल्याच्या नंतर लागेल का? लागणार नाही, कारण स्वप्नातला नाही. हे बघा, एक छोटी गोष्ट सांगू का? 1 मिनिट लक्ष द्या. दोघं पती पत्नी झोपलेले आहेत. तिला स्वप्न पडलं, तिचे मिस्टर स्वप्नात गेले आणि नवरा गेल्याच्या नंतर ती रडायला लागली. तिच्या रडण्याने शेजारचे मिस्टर जागे झाले. त्याने विचारलं, अगं सखी रडतीस का? तिने सांगितलं, माझा नवरा मेला. कोणाला सांगते? नवऱ्याला. नवरा म्हणायला लागला, अगं वेडी का खुळी तू, मी जिवंत आहे. ती म्हटली, तुला काय जाळायचं का? माझा गेला. कारण ती कुठे होती? स्वप्नात. छान. आणि हा कुठे आहे? जागृतीत. म्हणजे हा व्यावहारिक सत्यता आहे आणि ती प्रातिभाषिक सत्यता आहे. मग तिला जाग करणार करता नवरा कुठला पाहिजे? तिला सांगण्याकरता, समजून सांगण्याकरता स्वप्नातला पाहिजे. हा इथला चालत नाही. नाही तर मग तिला तरी जाग केलं पाहिजे. मग त्याने एक लावला ठोका आणि तिला जाग केला. मग ती हसायला लागली, रडणं तिचं थांबलं. कारण का? ती आता याच्या सत्तेत आली. तसंही माया कोणत्या सत्तेतली आहे? प्रातिभाषिक सत्तेतली आहे. आणि ब्रह्म कोणत्या सत्तेतला आहे? पारमार्थिक सत्तेतला आहे. मग मायेनं किती त्याला घाव केला, मारला, तरी ते जखमी होईल का? घायल होईल का? उत्तर आहे, होणार नाही. म्हणून म्हणतात, प्रकृतीची घाये घायवट नव्हे. म्हणजे प्रकृतीच्या माराने, घावाने तो परमात्मा जखमी होत नाही. आणि आत्माराम सोय आत्मकळिके. आणि तो आत्माराम म्हणजे सगळ्याला रमवणारा तो आत्माराम. सोय म्हणजे स्वतः. आत्मकळिके म्हणजे तो स्वयंप्रकाश आहे. सगळ्या जगाचं प्रकाशन तो करतो. त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही. उन्मनी कळिका बोल्हाट कवळी. उन्मनी कळिका म्हणजे उन्मनी, कळिका शब्दाचा अर्थ आहे उन्मनीचं लावण्य असा असणारा आत्मा. आणि गोल्हाट कवळी म्हणजे कुंडलिनीचं तेज ते कवटाळून घेतो. आता हा सगळा विस्तार तुम्हाला जर पाहायचा असेल तर ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय पहा. आपल्याकडे वेळही नाही. तर त्या 6व्या अध्यायामध्ये सविस्तर ती कुंडलिनी शक्ती कशी असते, कसं षडचक्राचं भेदन करते, कशी ती ब्रह्मरंध्रात येते, मग कसं अमृताचं पान तो योगी करतो, हा सगळा सविस्तर विचार ज्ञानोबरांनी तिथे दिलेला आहे. 17वी जवळी आत्मा स्वामी. आणि 17वी जी जीवन कला आहे तिच्या जवळच राहणारा हा आत्मारूपी स्वामी आहे. पण हे तुम्हाला कोणाकडनं कळालं किंवा आम्ही कोणाकडनं हे समजून घेऊ? तर निवृत्ती दादा म्हणतात, हे खून म्हणजे हे वर्म सोपाना जवळी घेई. सोपान देवाकडनं तुम्ही काय करा? हे जाणून घ्या. सोपान देव म्हणजे त्यांचे धाकटे बंधू पण आहे. आणि दुसरा अर्थ सोपान देवाजवळ म्हणजे गुरुच्या चरणापाशी बसून. सोपान म्हणजे परंपरेने शिडी. म्हणजे पे हळद हो गोरी असं चालत नाही. आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात, खाती की गाल और नाती की बाल कभी छुपते नाही, लेकिन सबर चाहिए. माऊली ते सांगतात, हळूहळू ढाळे ढाळे केऊ तिने एके वेळे त्या बारगाचे निबळी निश्चित ठाके. त्याला म्हणतात सोपानाजवळी म्हणजे सोपान परंपरेने जाणून घ्या. आणि त्याद्वारा मनाची काळजी उरून येते. म्हणजे मनामध्ये असणारा काजळी म्हणा किंवा काळजी, मनात एक प्रकारची काळजी असते. काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, एक चिंता असते. किंवा मनाची काजळी म्हणजे काळीमा, मळ. कोणताही संकल्प विकल्प रूपी मळ हा मनाचा उरू देऊ नको. म्हणजे मन मनपणाने शिल्लक ठेवू नको. मन हे राम झाले असा करून टाक. किंवा दुसरा अर्थ, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाची संगी जीवदशा वस्तू. जीवदशेला कोणी प्राप्त करून द्याल? आपल्याला मनाने. म्हणून ते मनाची जीवदशा रूपी काळजी उरू देऊ नको. निवृत्ती म्हणे ज्ञान सांग सोपान. निवृत्ती दादा म्हणतात, त्या आत्मस्वरूपाला जाणण्याचा ज्ञान हा सांग सोपान आहे. सांग म्हणजे सर्वांगाने परिपूर्ण, सोपान म्हणजे शिडी आहे, ज्ञानरूपी शिडी. ते ब्रह्म स्वरूपापर्यंत घेऊन जाते. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरीतल्या 15व्या अध्यायाची ओवी आहे, वाचून ज्ञाने विने एके उपाय करशी जितके ती गुंपिशी अधिके रुखी. म्हणजे ज्ञानाच्या अतिरिक्त तिथपर्यंत जाण्याकरता कुठलाही उपाय केला तर तो अपायच होतो. आणि ज्ञान हा उपाय केला तर तिथपर्यंत मनुष्य जातो, साधक जातो. म्हणून हा सांग सोपान आहे. आणि विकल्पाचा पांग नाही नाही. आणि त्या ज्ञान रूपी सांग सोपानाच्या द्वारा विकल्प म्हणजे संशय. कारण संशय आत्मा विनश्यती. संशयावून थोर अनेक नाही पाक घोर का विनाशाची वाघुर प्राण्याची. तर मग तो प्रमाणगत संशय, प्रमेयगत संशय या ज्ञान मार्गाने त्याचा पांग म्हणजे दुःख, श्रम हा मुळीच राहत नाही असं या अभंगामध्ये बोलतात. पुढील अभंगामध्ये सदृष्टांत विचारूप भजनाचं वर्म आपल्याला सांगतात. कारण चुकले या वर्म फेरा पडे. आपल्याला एक शेतकऱ्याचं दृष्टांत सांगतात डॉक्टर बाबा. एका शेतकऱ्याचं इंजन बिघडलं. ते विहिरीला पाणी देण्याकरता, शेतीला पाणी देण्याकरता पूर्वीची इंजन होते. आणि ते पीक जर वेळेला पाणी दिलं नाही तर अर्धे हाताला येत नाही. मग त्याने काय केलं?
तो काय करू म्हणून तो जरा निराश झाला. पण तेवढ्यात एक फिटर चालला. त्याला म्हटले, अहो माऊली इकडे या, इंजन सुधारतं. म्हटले हो. किती वेळ लागेल? म्हणले दार धरा. दार धरा कळतंय ना, तिकडे दार धरा. त्याने दार धरण्याकरता खोरं वर केलं, याने एक ठोका मारला, पाणी बाहेर आलं, इंजन चालू झालं. त्याला विचारलं होतं अगोदर किती पैसे घेणार? म्हटले 1000 रुपये. पाणी चालू झालं. म्हटले का हो, एका ठोक्याचे 1000 रुपये? आम्हाला एका ठोक्याला कोणी 1 रुपया देत नाही, तुम्ही 1000 कसे घेता? त्याने सांगितलं ठोक्याचा 1च रुपया आहे, पण तो ठोका मारायचं कुठे याचे 999 आहे. कारण ते वर्म मला माहिती आहे, तुला नाही. बरोबर की नाही? म्हणून चुकल्या वर्म फेरा पडे. आणि महिला मंडळात आहे आपला दृष्टांत झाला. महिला मंडळ पुरणामध्ये कणिक घालावी लागते का कणकीत पुरण घालावं लागतं? कणकीत पुरण घातले की पोळी होते. पण एक जरा सुपीक डोक्याची होती, ती म्हणायला लागली ती पुरणात कणिक घालायची. आणि मग तिने विचार केला का त्या बडवीनबाईच्या डोक्याला केस नव्हते, मग तिने म्हशीसारखं भाजरून घेतलं. नंतर ते काय सगळा काही प्रयोग केला. पण जर ती पुरणातच कणिक घालत राहिली तर पोळी होणार नाही. कारण त्याचं वर्म आहे, कणकीत पुरण घातलं पाहिजे, पुरणात कणिक नाही, हे वर्म आहे. आणि ठोक्याचं ते सुद्धा वर्म आहे. काही काहीला मृदंग हातात दिला का 2 हातुडीत तो पखवाज लावतो, आणि काही काही पखवाज फोडतो पण लावता येत नाही आहे ना, त्याचं ते वर्म आहे. तसं या ठिकाणी वर्म सांगतात. आता कशाचं? सदृष्टांत विचारू भजनाचं वर्म या अभंगामध्ये सांगतात. कळिकेशी ज्योती मावळली तेजी, तैसा हरी हा सहजी सर्व गतू. सर्वत्र भजन हरी हेचे खून, हरी हा प्रमाण दो अक्षरी. नित्यमुक्त एक आत्मतत्व दीप, हरी हा संकल्प करी जेसू. निवृत्ती सर्वदा हरिभजन हाट, आणि नित्यता वैकुंठ अखंडित. बघा, कळिकेशी ज्योती तेजी सामावली. कळिकेशी शब्दाचा अर्थ हा म्हणजे आता महिला मंडळ ज्या वेळेला माऊलीच्या मंदिरात सकाळी सकाळी बऱ्याच माता जातात, आळंदीत आम्ही पाहतो. तर त्या काय करतात, आपली प्रत्येक छोटी छोटी जी ज्योत राहते, वात राहते, ती एका मोठ्या याच्यात टाकतात आणि त्या मोठ्या सगळ्या छोट्या वाती त्या मोठ्या वातीत काय होतात, समावून जातात. किंवा अग्नीचा प्रकाश, नक्षत्राचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश आणि सूर्याचा प्रकाश. मग त्या नक्षत्राचा प्रकाश चंद्राच्या प्रकाशाशी एकरूप होतो, चंद्राचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशाशी एकरूप होतो, आणि सूर्याचा प्रकाश आत्मप्रकाशाशी एकरूप होतो. कारण यदादित्य गतम तेजो जगत भाती ते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. जशी छोटी ज्योत मोठ्या ज्योतीशी एकरूप होते, हा दृष्टांत दिला. बघा, कळिकेशी ज्योती म्हणजे आपल्या प्रभेसहित छोटी दीप ज्योती तेजी सामावली मोठ्या तेजामध्ये एकरूप होते. तैसा हरी हा सहजी सर्व गतू. त्याप्रमाणे हा हरी सहजच सर्वत्र व्याप्त आहे, कारण तो व्यापक असल्यामुळे सगळं जगत त्याच्यामध्ये सामावतं. बघा, ते यशोदा मातेला आपल्या तोंडामध्ये सगळं ब्रह्मांड परमात्म्याने दाखवले की नाही. अनंत ब्रह्मांडे एका रोमी आईशी दिले, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी, आणि हरी हा बाळक नंदाघरी, असा तो आहे. म्हणून सर्वच विश्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. सर्वत्र हरी भजन हेची, सर्वत्र हरी हेची भजन खूण असं आहे. म्हणजे सर्वत्र परमात्म्याला पाहणं हेच हरिभजनाची खरी खूण म्हणजे वर्म आहे. नाहीतर काही काही लोक काय करतात, मंदिरापुरता देव पाहतात, काही मंदिरात पाहून देवाच्या भक्तात पाहतात, आणि काही मात्र जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. नाही तर देवात भजन करायचं, काही काही चालताना बिडी पित चालतात, आणि देव दिसला का मागे लागतात, आणि असं करून मग पुढे पितात. आता त्याला कळणार नाही का ते आहे ना, म्हणजे ते मंदिरापुरता देव पाहतात. पण खरं भजनाचं वर्म काय आहे, तर सर्वत्र परमात्मा पाहणं हे भजनाचं वर्म आहे. म्हणून म्हणतात सर्वत्र हरी हेची भजन खूण. खूण म्हणजे वर्म. भजनाचं वर्म हे आहे का सर्वत्र परमात्मा पाहून, कारण सर्वांमध्ये कोण आहे, माझा परमात्माच आहे असं पाहून भजन करणं हे भजनाचं वर्म आहे. आणि हा हरी जो अक्षरी प्रमाण रू हरती पापाने, आपल्या जीवनातलं पाप हिरावून घेणारा हा हरी दो अक्षरी प्रमाण. म्हणजे दो अक्षरी म्हणजे 2च अक्षर आहे. कोणते? हा आणि री. मग हे 2 अक्षर प्रमाण आहे असं कोण सांगतं? चौवेदी जाण काही शास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाती. हा 2 अक्षरी हरीच हा वेद शास्त्र सगळ्याचं प्रमाण आहे. कारण सगळी 4 वेद असेल, 6 शास्त्र असेल, 18 पुराण असेल, ही सगळी कोणाचं गायन करतात? तो परमात्माच प्रमाण आहे म्हणून सांगतात. सर्वाचा अधिष्ठान तोच आहे. एक आत्मतत्व, एक दीप आत्मतत्व नित्यमुक्त असं घ्या.
म्हणजे एक आत्मतत्व, म्हणजे दीप म्हणजे स्वयंप्रकाश. दीप म्हणजे स्वयंप्रकाश. कोण? आत्मतत्व. म्हणजे तो आत्मतत्व रूप असणारा हरी हा एकटाच कसा आहे? स्वयंप्रकाश आहे आणि तोच नित्यमुक्त आहे. बाकी सगळी बद्ध आहे आणि साधना करून मुक्त झाली तर मग बद्ध मुक्त आहे, पण नित्यमुक्त फक्त एक हरीच आहे. आणि हा हरी संकल्प करी जेसू, आणि तो नित्यमुक्त स्वयंप्रकाश असणारा हरी तो आपल्याला त्याची अनुभूती यावी असा संकल्प करी जेसू, असा संकल्प आपण करावा. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. निवृत्ती सर्वदा हरी हात, किंवा तिथे पाठभेद आहे दाट. निवृत्ती महाराज म्हणतात सर्वदा हरीचं भजन, आणि ते नेटाने केलं पाहिजे. सकाळी रामकृष्ण हरी मग 8 दिवस गप्प बसायचं असं नाही. तर दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवते. असं सर्वदा सर्व काळ, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अशा पद्धतीने सर्व काळ आपण हरीचं भजन करावं. आणि त्यामुळे काय होईल तर नित्यता वैकुंठ अखंडित, म्हणजे नित्य केलेल्या हरीच्या भजनाने अखंडित, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा देशाने कालाने वस्तूने खंड होत नाही, असं वैकुंठ. म्हणजे वैकुंठ शब्दाचे मी आता किती अर्थ सांगितले आपण? 4 अर्थ. त्यातलं वैकुंठ म्हणजे स्वरूप, ते भगवत स्वरूपाला तो प्राप्त होतो. म्हणजे नाही आम्हाला विमारावे लागत, अहो अखंडित दैसे तैसे. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची वरे कीर्ती मागे, अशी स्थिती त्याला प्राप्त होते. पुढच्या अभंगामध्ये एक वेदांतातला सिद्धांत सांगतात. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य, त्यांचे गुरुजी गोविंद पादाचार्य, आणि गोविंद पादाचार्याचे गुरु गौड पादाचार्य, म्हणजे भगवान शंकराचार्याचे आजी गुरु. आणि त्यांनी मुमुक्षुना विमुक्ते मांडुक्यमेव आलं उपरी दश उपनिषदे म्हटलेलं आहे ना ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात. 10 उपनिषदामध्ये एक मांडुक्य उपनिषद आहे, आणि त्या मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांनी 42 कारिका लिहिलेल्या आहेत. आणि त्या 42 कारिकेतली एक प्रसिद्ध कारिका आहे, ती आहे, बसा खाली बसा, आदो अंत्यची नास्ती वर्तमाने पितन तथा. आदो अंत्यची असती वर्तमाने पितन तथा. जे आधी असतं अंत्य असतं, मध्ये नाही दिसलं तरी तेच असतं. जे आधी नसतं अंती नसतं, मध्यंतरी नाही दिसलं तरी तेच असतं. इकडे बघा पटकन सगळे. कल्पना करा, ही दोरी आहे, त्याला रज्जू म्हणतात संस्कृत मध्ये. आणि रज्जूवर कशाचा भ्रम होतो आपल्याला? सर्पाचा. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. मग त्या रज्जूवर भ्रम होण्याच्या पूर्वी सर्प आहे का? नाही. भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर आहे का? नाही. म्हणून मधल्या काळात दिसला तरी आहे का? खरा सर्प तिथे नाहीच आहे. बरं, भ्रम होण्याच्या पूर्वी कोण आहे? रज्जू आहे. भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर कोण आहे? रज्जू आहे. म्हणून मधल्या काळात नाही दिसली तरी कोण आहे? रज्जूच आहे. दृष्टांत कळाला? सिद्धांत पहा. तसं हे जगत उत्पन्न होण्यापूर्वी जगत आहे का? नाही. पहिले कोटीचे नव्हते काय. आणि ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर जगताची सत्यत्व आणि सिद्धी आहे का? नाही. मग म्हणून मधल्या काळात दिसलं तरी जगत नाही. मग आधी कोण आहे? ब्रह्म आहे. अंती कोण आहे? ब्रह्म आहे. मग मधल्या काळात सुद्धा कोण आहे? ब्रह्मच आहे. आपण हात लावतो मातीला आणि म्हणतो घट. अगोदर त्या घटाची काय होती? माती. नंतर काय होणार आहे? माती. त्याच्या आत बाहेर काय आहे? माती. आपण हात लावतो मातीला आणि तरी घट म्हणतो. आपल्या डोक्याची झाली माती, हो की नाही? बरोबर ना? म्हणजे त्याच्या आत मातीच आहे. तसं घट नावाचा पदार्थच नाही. तशा पद्धतीने पाहिलं तर हे जगत नावाचा पदार्थच नाही. मग आहे काय? तर सर्वं खलविदम ब्रह्म. तो सिद्धांत इथे सांगतात या अभंगामध्ये. बघा कोणता अभंग? 353. एक तत्व हरी अवघी सृष्टी त्याची, वासना मोहाची झाली असे. तत्व ते श्री हरी अद्वैत कुसरी, ब्रह्मांड ओवरी क्षरला असे. त्रिपुटी त्रिगुण सत्वरजसार, नामेची व्यवहार कुठे रया. निवृत्ती समता हरी प्रेम गुण, कृष्ण हेची ध्यान मना माझी. बघा, तर हरी म्हणजे तिचा अर्थ करायचा, हरी तत्व, आपला हरी तत्व एक, म्हणजे हरी हेच एक आहे, परम तत्व आहे. आणि अवघी सृष्टी त्याची, जेने विश्व निर्मिले, महर्षी देवाचे संस्थापिले, 21 स्वर्गाची धरली सत्ता मात्रे आपुल्या. म्हणून सर्व सृष्टी कोणाची आहे? त्याचीच आहे. आणि मोहाची वासना झाली असे. मग मग हे सगळी सृष्टी त्याचीच आहे, पण झालं काय? मोहाची किंवा मायेची दोन पाठभेद आहे.
म्हणजे मायेने काय झालं, आपल्याला अनात्म वासना झाली आणि त्यामुळे झाली असे. कोण झाली? जगत सत्यत्व भ्रांती आपल्याला झाली. म्हणजे मोहाने किंवा मायेने अनात्म पदार्थाची वासना झाली आणि त्याद्वारा प्रपंच सत्यत्वाची भ्रांती आपल्याला झाली. पुढे म्हणतात मग काय करावं, ती भ्रांती निवृत्त करायची ना. मग आणि ते तत्व जाणून घ्यायचं. मग ते श्री हरी तत्व अद्वैत कुसरी, ते श्री हरी तत्व म्हणजे एकमेव द्वितीय ब्रह्म असं असणारं तत्व अद्वैत कुसरी म्हणजे अद्वैत युक्तीने आपण काय करावं, एक नाम हरी द्वैत नाम दुरी आणि अद्वैत कुसरी विराळा जाणे. त्या अद्वैत तत्वज्ञानाच्या द्वारा किंवा अद्वैत युक्तीने ते एक तत्व आपण आत्मत्वाने जाणून घ्यावं. का जे तत्व ब्रह्मांड ओवरी क्षरलासे. ब्रह्मांड म्हणजे 14 भुवनाचं ब्रह्मांड. कारण ही इथून खाली म्हणजे हे एक आणि इथून खाली 6 म्हणजे 7 आणि वरचे 7 मोजा. खाली हे काय आतल वितल तलातल सुतल महातल रसातल पाताल अशी खाली 7 आहे. भूरलोक भोरलोक सोरलोक मोरलोक जनलोक सत्यलोक तपलोक असे वर 7 आहे. आणि असं 14 भुवनारूपी ब्रह्मांड हीच कोणी ओवरी, हीच कोणी बैठक, याला प्रसवणारा कोण आहे? तो परमात्माच आहे. याचा संकल्पची झाला याचे प्रसवता हो. आणि पुढे म्हणतात सत्वरज त्रिगुण त्रिपुटी सार म्हणजे सत्वरजतम हे त्रिगुण हीच कोणी त्रिपुटी आणि त्या त्रिपुटीचं देखील सार तत्व कोण आहे? हा हरीच आहे. आणि नामेची व्यवहार तुटे राया. हे राया म्हणजे हे राजा म्हणजे निवृत्ती दादा त्यांच्या शिष्याला भक्ताला सांगतात, हे राजा हे बाळा, त्या सत्वरजतम या त्रिगुण रूपी त्रिपुटीचं सार असणारा जे आत्मतत्वरूप हरी आहे, त्या हरीच्या नामाने म्हणजे ज्ञानाने किंवा नामाने काय होतं, तर हा व्यवहार तुटे म्हणजे व्यवहाराची सिद्धी होत नाही, व्यवहाराचा बाध होतो. म्हणजे अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध त्या हरीच्या ज्ञानाने होतो. आणि पुढे म्हणतात निवृत्ती समता हरिप्रेम गुण कृष्ण हेची ध्यान मना माझी. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हरी प्रेम गुण समता म्हणजे त्या हरीच्या म्हणजे हरीच्या गुणावरील प्रेमाने ही असणारी समता आपल्याला प्राप्त होती. कोणती? जे जे भेटे भूत आणि ते माने जे भगवंत, ही समता आपल्याला प्राप्त होते किंवा समरूप ब्रह्माची आत्मत्वाने प्राप्ती होते. आणि कृष्ण हेचे ध्यान मना माझी. आणि मग काय होतं, संसाराचं ध्यान नाही राहत त्याला. एकदा ती समता प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या मनाला वेधून घेणारा कृष्ण, तर जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचुनी दुजे नाही. मग त्या कृष्णाचंच ध्यान गातोय का, ध्यातोय का, अंतर्बाह्य पाहतोय का, कृष्ण 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 अशा पद्धतीचं ध्यान किंवा मनामध्ये त्याच्या कृष्णच राहतो आणि वाणीमध्ये सुद्धा कृष्णच येतो. कारण आंतरीचे धावे स्वभावे बाहेर. एकदा ते अंतकरणात हरीवरच्या प्रेमाने म्हणजे हरीवरील हरीच्या गुणावरील प्रेमाने ती समता प्राप्त झाल्याच्या नंतर कृष्णाचं ध्यान त्याच्या मनामध्ये राहतं. बाकी त्याच्या मनात दुसरं काही प्रपंच राहत नाही. आता पुढचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये आपण ऐकलेलं असेल, बोलण्याच्या काही कक्षा असतात शास्त्रामध्ये. एक अन्वय, 2 व्यतिरेक, 3 अन्वयपूर्वक व्यतिरेक. म्हणजे अन्वयाची भाषा पहिली व्यतिरेकाची, नंतर अन्वयाची, मग व्यतिरेकपूर्वक अन्वय आणि नंतर केवळ अन्वय. अशा 4ही पद्धतीचा विचार निवृत्ती दादा या पुढच्या अभंगामध्ये सांगतात. वाचतो बघा. पितांबर दीपडे दीपकळी का श्याम शिव आत्माराम प्रेमतनू ब्रह्मांड धवळले दिशे दस दिशा ब्रह्मची सहसा ब्रह्मपणे न दिसे भान मान दृश्याचा अनुमान आपणची पूर्ण तदाकार निवृत्ती निर्विकार मनोमय सार सर्व हा आकार ब्रह्मरूप. चल 5 मिनिटं. श्याम पितांबर दीपडे कळिका दीप. तर त्या ठिकाणी पितांबर दीपडे बघा, श्याम शब्दाचा अर्थ काळ्या वर्णाचा किंवा सावळ्या वर्णाचा गोपाल कृष्ण परमात्मा. आणि त्यांनी कटी प्रदेशाला परिधान केलेला पितांबर रूपी पितांबर आणि त्या पितांबर रूपी दिवाची सावळी प्रभा. त्याच्या पितांबर रूपी दीपाची प्रभा कशी आहे? सावळी आहे. कारण तुम्ही म्हणाल पितांबर तर पिवळा आहे आणि प्रभा कशी सावळी? कारण तो सावळा आहे ना. त्या सावळ्या कृष्णाने परिधान केलेला पितांबर जरी पिवळा असला तरी त्याची प्रभा मात्र सावळीच आहे. कारण त्यात प्रधान पितांबर आहे, आपला कृष्ण आहे आणि पितांबर त्याच्या अधीन आहे. शिव आत्मा राम प्रेमतोनू
आणि मग प्रेम तनु म्हणजे प्रेम मूर्ती असणारा आणि शिव शब्दाचा अर्थ कल्याण म्हणजे भक्ताचं कल्याण करणारा आत्माराम म्हणजे आत्म्यामध्ये रमवणारा तो परमात्मा आहे. आणि ब्रह्मांड धवळले दस दिशे म्हणजे दस दिशा म्हणजे 10 दिशेमध्ये ब्रह्मांड 10 दिशेने व्याप्त असणारं जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड त्या आत्मतेजाच्या प्रकाशाने लख धवळलेला आपल्याला दिसत आहे. आणि ब्रह्मची ब्रह्मपणे सहसा आणि सहसा म्हणजे एकदम ब्रह्मरूपाने ते ब्रह्मच आता सर्वत्र प्रतीतील येतं. म्हणजे बघा 3 नजर असतात. सोनं आपण सोनाराच्या नजरेने पाहिलं आपल्याला नाग मुदी कंकण दिसतं, पण सोनाराच्या नजरेने पाहिलं तर सगळं सोनच असतं. कुंभाराच्या नजरेने पाहिलं तर सगळी मातीच असते. तसं अधिष्ठान ब्रह्मदृष्टीने पाहिलं तर सर्वत्र परमात्माच आपल्याला प्रतीतीला येतो. आणि मग न भान मान दृश्याचा अनुमान न दिशे त्या ठिकाणी भान शब्दाचा अर्थ ज्ञान, मान म्हणजे प्रमाण आणि कोणते अनुमानादी प्रमाण त्याचा त्या ठिकाणी न दिशे म्हणजे त्याचा लाग लागत नाही. कारण यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी असं म्हणण्याकरता धूम दिसतो म्हणून वन्नी आहे म्हणतो. पण त्या परमात्मा स्वरूपाकरता तिथे प्रत्यक्ष योगी होतो आणि पक्षभिन्न दृष्टांत नाही म्हणून अनुमान प्रमाणाचा लाग लागत नाही. पूर्ण आपणची तदाकार मग आत्मरूपाने स्वतः तो परमात्मा तदाकार झालेला आहे. म्हणजे तो जगत होऊन तो वेगळा राहिलाच नाही. जनी जनार्दन संत बोलती वचन जन नोहे हा अवघा जनार्दन अशी स्थिती प्राप्त झाली. आणि निवृत्ती सार निर्विकार मनोमय निवृत्ती दादा म्हणतात सार किंवा साचार 2 शब्द आहे. सार म्हटलं तर जसं सौंदर्याचं सार नाक असतं आणि दुधाचं सार तूप असतं तसं सगळ्या जगातच सार तो श्रीहरी ब्रह्म आहे परमात्मा आहे. आणि साचार म्हणजे खरोखर निवृत्ती दादा म्हणतात खरोखर निर्विकार मनोमय अगदी केवळ निर्विकार मनाने जर पाहिलं तर हा आकार सर्व ब्रह्मरूप हा दिसणारा सगळा आकार काय ब्रह्मरूपच आहे परमात्मा स्वरूपच आहे. पुढच्या अभंगामध्ये साध्य भक्ती हिचं कथन करत असताना आता काय बोलतात बघा. शून्य पै पुशिले निर्शून्य बिंबले ब्रह्म उगवले तेजाकार कळीशी कळीते वासना आकळीते दिनकाळ हरिते सेवित असे माजिता श्री हरी दिसे परोपरी घटमट सरी एकू शोभे निवृत्ती दाटुंगे गुरुमुखी कळले सर्वत्र गोपाळे केले मत. आता ते तई तर जई असा अध्यार करायचा. जई म्हणजे जेव्हा शून्य पुशिले म्हणजे हाताने आपण शून्य पुसून टाकलं म्हणजे विचारूपी हाताने मायारूपी शून्य जर पुसून टाकलं तर होतं काय निर्शून्य बिंबले म्हणजे द्वैत आणि शून्य रहित असं असणारं ते ब्रह्मच काय होतं प्रगट होतं. बिंबले म्हणजे त्याचा ब्रह्माचा उगम होतो आत्मत्वाने त्याचं प्रत्यक्ष होतं. आणि तेजाकार उगवले ब्रह्मच म्हणजे स्वयंप्रकाश रूप असणारं ब्रह्मच मग आत्मत्वाने प्रगट होतं. कळीशी कळीते वासना कळीते आणि त्या ब्रह्माची आत्मत्वाने प्रतीती येण्याकरता जसं अज्ञान गेलं पाहिजे तसं अज्ञान सापेक्ष वृत्ती ज्ञान तेही गेलं पाहिजे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊनेदी भ्रम. मग ते वृत्ती ज्ञानाशी कळीते म्हणजे त्याला सारून आणि वासना आवरीते अनात्म पदार्थाची वासना आवरून तो असणारा हरी दिनकाळ हरिते सेवित असे. दिन म्हणजे दिनकाळ म्हणजे अहोरात्र आत्मत्वाने त्या परमात्म्याचंच आम्ही सेवन करतो म्हणजे त्याचंच भजन पूजन चिंतन करतो. आणि त्या भजनाचा परिणाम काय तर माझी वाटा श्री हरी परोपरी दिशे. माझी वाटा म्हणजे या सृष्टीमध्ये ओतप्रोत घनीभूत ठोस असा व्याप्त असणारा परमात्माच आम्हाला परोपरीने जिकडे पाहि तिकडे पाहि श्री हरी वाचुनी तुझे नाही अशी प्रतीती येऊ लागली. आणि घटमट एकू सरी शोभे म्हणजे एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. आता घट मठ या रूप असणारी सृष्टी त्यामध्ये एक समान तो परमात्मा शोभून दिसत आहे. आणि निवृत्ती दाटुंगे गुरुमुखी कळाले. निवृत्ती दादा म्हणतात दाटुंगे शब्दाचा अर्थ सर्वत्र व्याप्त असणार ब्रह्म ते गुरुमुखाने आम्हाला कळालं. आणि त्यामुळे झालं काय तर निवृत्ती दादा म्हणतात मज गोपाळे सर्वत्र केले. गो शब्दाचे 4 अर्थ आहे वाणी इंद्रिय वेद आणि गाय. तर मग आमची जी इंद्रियाच्या द्वारा गोपाळ आणि गोपाळ म्हणजे परमात्माचे एक नाव आहे. तर नाम नामीचा अभेद आहे म्हणून ते गोपाळ कृष्ण परमात्म्याने आम्हाला सर्वत्र केले म्हणजे परमात्मा जसा सर्वत्र व्याप्त आहे
तसंच आम्हाला तद्रूप केल्यामुळे आम्ही सुद्धा सर्वत्र व्यापक झालो. आता आम्ही परिच्छिन्न राहिलो नाही. अनुरेणुया तोकडा तुका आकाशा एवढा अशी स्थिती प्राप्त झाली. झाले 2 मिनिटात आपले पुढचे 2 अभंग आपण धावते घेऊया. करुणा आता पुढच्या अभंगामध्ये सदृष्टांत आणि सप्रयोजन गुरु उपदेशाची महती प्रतिपादन करत असताना बोलतात. करुणा कल्लोळिनी अमृताची खोटी भरलीसे सृष्टी हरीच्या नामे सर्वही आत्मा वेद बोले शिमा परी परब्रह्म रामकृष्ण हरिविन डाव न दिसे सर्वत्र हरिविन परत्र नाही नाही निवृत्तीचे घर गहिनी साचार त्या माझी उच्चार हरी आम्हा. तर करुणा कल्लोळीनी अमृताची खोटी. हे बघा इथे निवृत्ती दादा उदाहरण देतात. अमृतामध्ये 2 प्रकार आहे. एक ज्ञान अमृत आहे आणि एक स्वर्गीय अमृत आहे. दीर्घजीवी बनवतो स्वर्गीय अमृत, दिव्य जीवी बनवतो ज्ञान अमृत. पक्षपात करतो स्वर्गीय अमृत पक्षपाती आहे ज्ञान अमृत. स्वर्गीय अमृत पुण्य खातं, ज्ञान अमृत आपल्या जीवनाचं पाप खातं. स्वर्गीय अमृत त्यांनी पुनरपी जननम थांबत नाही, कारण देहीचे पुरंदर 14 जाती अमर अमृत पान करीती शेखी ते मरून जाती जे कथामृत पान करीती ते नागविती कळी काळा. म्हणून स्वर्गीय अमृताची आशाच आम्हाला राहिली नाही, ती त्रुटी भरून काढली आमच्या गुरुजीने आम्हाला ज्ञान अमृत दिलं. म्हणून म्हणतात करुणा म्हणजे गुरु कृपा हीच कोणी करुणा. आणि त्याच्यावरचे कल्लोळ म्हणजे ज्ञानरूपी अमृत. त्या ज्ञानरूपी अमृताने अमृताची म्हणजे स्वर्गीय अमृताची खोटी म्हणजे त्रुट म्हणजे जी त्रुटी होती ती भरून काढली. आणि त्यामुळे झालं का हरीच्या नामे सृष्टी भरलीशे म्हणजे त्या हरीच्या नावाने ही सगळी सृष्टी ओतप्रोत भरलेली आहे. सर्व ही आत्मा वेद बोले शिमा आणि सर्व किंवा सर्वत्र असणारा आत्मरूप ब्रह्म किंवा ब्रह्मरूप आत्मा आहे असं वेद त्याची सीमा बोले. सीमा बोले म्हणजे तो असीम आहे. देश काल वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार असा तो आहे. परी किंवा हरी रामकृष्ण परी परब्रह्म किंवा रामकृष्ण हरी परब्रह्म. इथे 2 अर्थ गोड आहे. राम आणि कृष्ण आणि हरी परब्रह्म म्हणजे रामही राम लक्ष्मण गीतेमध्ये आणि कृष्ण हे श्रीमद भगवत गीतेमध्ये लक्ष्मण अर्जुनाचं निमित्त करून सांगतात हा हरीच काय आहे परब्रह्म आहे असा एक अर्थ होईल. हरिविन डावो न दिसे सर्वत्र आणि त्या हरी वाचून सर्वत्र डावो किंवा ठावो. कारण अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे प्राणयाचे दैव कशी जेणे देखती माते. म्हणून सर्वत्र तो परमात्माच आहे आणि हरिविन परत्र नाही परलोकी सुद्धा त्या परमात्म्या अतिरिक्त दुसरं काहीही नाही. निवृत्तीचे घर गहिने साचार. निवृत्ती दादा म्हणतात आमचं तर घर खरोखर घर म्हणजे स्वरूप कोण असेल तर आमचे सद्गुरूच आहे. आणि जे निवृत्ती दादा बोलतात ते ज्ञानदादा बोलतात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधनाचा आण काही. आणि त्याची प्रतीती काय म्हणाल तर त्या माझी उच्चार हरी आम्हा. त्याचाच परिणाम असा आहे का हरीचं उच्चारण आपलं त्या माझी त्यामध्येच हरी उच्चार आम्हा म्हणजे हरिनामाचा उच्चार करणं ही आमची प्रतिज्ञा आहे, हे आमचं ब्रीद वाक्य आहे. आणि शेवटच्या अभंगामध्ये बोलतात जेथे पाहि तेथे व्यापिले अनंते तयाविन रीते कोण ठाये गगनविन ठाव नाही जैसा रीता तैसाया अच्युता विन काही तेथे माझ्या चित्ता करी रहिवासू न करी उदासू ऐशी आते निवृत्तीने मन ठेविले चरणे नामाची निशाणी अखंडित. जेथे पाहि तेथे अनंते व्यापिले ज्याचा अंत लागत नाही त्यालाच अनंत म्हणतात. न व्यापित्वात देशतो अंत नित्यत्वात नापि कालत न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. देशाने त्याचा अंत होत नाही कारण सर्व देशात तो आहे. कालाने अंत होत नाही सर्व कालात तो आहे आणि वस्तूने अंत होत नाही सर्व वस्तुत्व आहे. कणाकणात क्षणाक्षणात मनामनात कणाकणात म्हणून देशाने नाही क्षणाक्षणात म्हणून कालाने नाही आणि मनामनात म्हणून वस्तूने अंत नाही. असा अनंत असणारा परमात्म्याने हे सगळं ब्रह्मांड व्यापून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे तयाविन कोण ठाई रीते त्या परमात्म्यावरून कोणतं रिकाम स्थान आहे पुत्र आहे कोणतंही नाही. कशाप्रमाणे उदाहरण देतात गगनेविन ठावो जैसा रीता नाही म्हणजे ज्याप्रमाणे आकाशा वाचून या 10 दिशा म्हणजे आकाश कुठे आकाश के नाही आकाश सर्वत्र आहे. म्हणजे लाकडात सुद्धा आकाश आहे भिंतीतही आकाश आहे. खिळा ठोकला की जातो आणि लोखंडात घनीभूत एखादी पहार असेल त्यात आकाश आहे. कारण तापवलं ना तर दुसऱ्या टोकाला उष्णता येते. म्हणजे आकाश जसं सगळीकडे आहे तैसा या अच्युत विन काही रीते नाही. हे रीते नाही शब्द दृष्टांत दाष्टांत दोन्हीकडे देलीदीप न्यायाने लावायचा. म्हणजे तसं त्या परमात्म्यातून दुसरं काही नाही. हरी येथे रे हरी तेथे रे हरी व्यापक सर्वाभूती रे.
आणि मग निवृत्ती दादा आपल्या स्वतःच्या मनाला विनंती करतात. जसं तुकोबऱ्या म्हणतात मनात येत धाव घेई राही विठोबाची पायी. मग तसं आपल्या चित्ताला म्हणतात माझ्या चित्ता तेच रहिवासू करी. हे चित्ता त्या सर्वत्र व्याप्त असणाऱ्या जो अच्युत आहे, जो स्वतः अच्युत होत नाही आणि आपल्या शरणांगत भक्ताला अच्युत होऊ देत नाही, त्या अच्युताच्या ठिकाणी तू राहा. अनात्म पदार्थाच्या ठिकाणी राहू नको. आणि आयसी आते उदास न करी. असा असणारा मी मुमुक्षु साधक हे चित्ता तुला हात जोडून विनंती करतो, मला तू उदास करू नको. न करी उदास माझी पुरवावी आस, किंवा आयशी आवडते मना देवा पुरवावी वासना. तसं आपल्या चित्ताला प्रार्थना करतात की तू चित्ता त्या अच्युताच्या ठिकाणी राहा, अनात्म पदार्थाच्या ठिकाणी राहू नको. आणि निवृत्तीने मन ठेविले चरणी नामाची निशाणी अखंडित. निवृत्ती दादा म्हणतात मी माझं मन गुरु चरणाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि नामाची निशाणी अखंडित. पण मग आता काही लोक दांभिक असतात, म्हणजे आत नसतं आणि बाहेर दाखवतात. तुम्ही म्हणाल तुमचं मंत्र सगळे 10 दिशेला फिरतं, कारण कैसे केवढे पाऊस जाताना सापटे एवढी आठवया थोकडे तरी लोक या. आणि तुम्ही म्हणाल आमचं मन गुरुच्या ठिकाणी आहे. तर मग तुमचं मन गुरुच्या ठिकाणी आहे की नाही हे आम्हाला कशावरून कळेल? तर शेवटच्या वाक्यात सांगतात त्याची निशाणी म्हणजे खून वर्म काय असेल तर नामाची अखंडित. आमच्या वाणीतून अखंड गुरुनाम अस्वलाच्या परी गुरुनामाचा जप करी. कारण जे मनात असतं तेच वाणीत येतं. त्यामुळे आमचं मन आमचं चित्त गुरुचरणाच्या ठिकाणी असल्यामुळे ते गुरुनाम किंवा भगवत नाम, कारण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ते काही दोन नाहीत, म्हणून तेच नाम आमच्या वाणीतून अखंड येतं. असा निवृत्ती दादा या अभंगामध्ये बोलतात. यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालमती मानती क्रम्य. या पद्धतीने आपण एक 1.5 तासामध्ये, कारण 1.5 तास आपली नियोजित वेळ आहे आणि हे सत्र खरं तर सकाळी होणार होतं, पण बाबाच्या आज्ञेने काही अचानक नियोजनामध्ये बदल झाला आणि आता ती सेवा करण्यात आली. तर समोर असणारा सर्व श्रोतृवृंद, माता भगिनी, पुरुष वर्ग आणि हा गोड स्तुत्य उपक्रम जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान भक्त परिवार, शिष्य परिवार आणि अध्यक्ष महोदय सद्गुरू सुभाषजी महाराज गेठे बाबा यांच्या माध्यमातून हा दिव्य उपक्रम आणि एक पवित्र तीर्थाच्या ठिकाणी निवृत्ती दादाच्या सानिध्यात जे विश्वगुरु आहेत, विश्वाची आई माऊली आहेत आणि त्या माऊलीचे गुरु जे निवृत्ती दादा आहेत, त्या निवृत्ती दादाच्या भगवान त्र्यंबकेश्वराच्या कुशावार्ता मातेच्या आणि ब्रह्मगिरीच्या वलयामध्ये हे चिंतन आपण करत आहोत. म्हणून आपले अखरे भाग्यवान आपणच आहोत आणि नाही आनंदाची जोडा असा सुवर्ण संधी आहे. तर बाबांच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला हा योग आला. माऊलीच्या कृपेने प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक अधिक मासामध्ये असं चिंतन निवृत्ती दादाने आपल्याकडनं करून घ्यावं अशी प्रार्थना त्यांच्या ठिकाणी करू. आणि या ठिकाणी वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचका पावली ते चूज करुणी माऊली रिजे जेवे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मग क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडील शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मे तुका म्हणे. झालेली शिवाय निवृत्ती दादाच्या आणि साधक हृदय संजीवनी माझे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा गेठे बाबा, आपण सर्व श्रोतृवृंद, गुरुनाम गुरु स्वानंद सुकुमार सद्गुरू जोग महाराज अशा सर्व महापुरुषाच्या चरणी ही शब्द सोमन समर्पित करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. जगाचे विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीनं पुनीत झालेल्या या पावन